माझ्या माईंनो तुमच्यातली एक माऊली बऱ्यापैकी लोकांना वाढत होती. संख्या सांगतो, डाव्या हाताला जी पंगत बसली ती 78 लोकांची होती. मी एकही शब्द वाचिल्याशिवाय कधीच बोलत नसतो, मला आवडत सुद्धा नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं कीर्तनकाराला. ही जागा सटाक्या सांगायची जागा नाही, ही जागा गप्पा सांगायची जागा नाही. ह्या जागेवर जर पांचट गप्पा कीर्तनकार सांगत असेल तर त्याला तर नरकात जावंच लागेल, त्याच्या पुढे बसणाऱ्यांना पण जावं लागेल. विठाला 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 संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने आणि या कीर्तने किंवा कीर्तन चांग होयांग हरिरूप. इथं बोधावर आरूढ असलेल्या गोष्टी ऐकायच्या, गोष्टी म्हणण्यापेक्षा गप्पा ऐकायच्या, गप्पा म्हणण्यापेक्षा विवरण ऐकायचं, विवरण म्हणण्यापेक्षा वाणीवर प्रभुत्व असलेलं ऐकायचं. इथं काही गप्पा ऐकायच्या नाही. ठीक आहे, बऱ्यापैकी समाजामध्ये 2-3% लोकांना साहेब इतक्या लोकांना बाकीच्या भानगडी कीर्तनात आवडत असतील, पण या नालायकांना जर बाकीचं आवडत असेल तर तुमच्यासाठी विश्व मोकळा आहे. बऱ्यापैकी तुमच्याकडे भिंतीसारखे मोबाईल आहेत, कपाटाला आरशेला आणि इतके आरशे तुमच्या मोबाईलचे आहेत. तुम्हाला काय त्याच्यात नालायकपणा पाहायचा असेल तर तिथं पहा, पण या गादीवरून मात्र तो नालायकपणा ऐकण्याचा किंवा पाहण्याचा दृष्टिकोन अंतःकरणात ठेवू नका. देवाला सुद्धा कळणार नाही तुम्हाला कोण्या नरकात टाकावं. विठाला विठाला कीर्तन एक करमणूक मनोरंजन ह्याचं साधन नाही. मनाचं भंजन करणे, मनाचं भंजन करणे त्याचं नाव कीर्तन आहे. मनोरंजनासाठी खूप साधन आहेत ना, खूप साधन आहेत. एका घरी गेलो, जेवढी भिंत तेवढा टीव्ही होता, घराची जेवढी भिंत का तेवढा टीव्ही होता. ते म्हणे बातम्या पाहायच्या का? म्हणलं तुमच्या इथं टीव्ही? ते म्हणे हा टीव्हीचे, त्याला बटणं, त्यानं डोळे मिचकिल्याबरोबर टीव्ही चालू झाला. म्हणजे त्या टीव्हीचं सेन्सर आणि त्याच्या डोळ्याचं सेन्सर एक केलं त्यानं. ते मिचकिल्याबरोबर चॅनल बदललं. पहा दुनिया कुठं बोंबलत गेली, पहा ना कुठपर्यंत विज्ञान गेले, कुठपर्यंत. बघ म्हणलं याच्यावर तुला काय बघायचं असेल तर. कीर्तनावर मात्र बोधावर आरूढ असलेले चिंतन श्रवण करायचे. 78 लोक डाव्या पंक्तीला आहेत, उजव्या पंक्तीला 36 लोक आहेत. म्हणजे वाढणारी माऊली अशी चालते, तिच्या डाव्या हाताला 78 आहेत, उजव्या पंक्तीला 36 लोक आहेत. 78 लोकांपैकी 2 लोक जर सोडून दिले ना तर सगळी नालायक आहेत. नालायक शब्द फार अपुरा आहे. सगळी बडवी आहेत, सगळी हरामखोर आहेत. मी एरवी शिव्या पण देत असतो, पण मुंबईत नकोय आता, ते आमच्या तिकडे देत असतो. विठाला विठाला ऐकायचे असतील तर मोबाईलवर ऐका ना तुम्ही, खूप शिव्या असतात. खूप काय भीती वाटत नाही मला. कोणाला काय वाटायची भीती साहेब? कीर्तन घेणार नाहीत, नको घेऊ. तुला 30 गाव पटेल, 36 गाव पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं, संसार दाखवाय पुरतं कशाला पांचटायच्या बनिली धुवाच्या. विठाला विठाला बाईकडं तूप वाढायचं काम आलं. पात्र एक जण टाकून गेला, भात एक जण वाढून गेला, भातावर वरण एक जणानं वाढलं आणि बाई तूप वाढीत होत्या. तूप वाढायसाठी गुडघ्या इतकं बकेट होतं आणि मोठा तांब्या होता उजव्या हातात. तो तांब्या बकेटात बुडवायचा आणि भातावर तूप वाढायचं. ज्याला जेवढं लागेल तेवढं. ते काय वाहून जापुरतं वाढीत नव्हती. तुम्ही काय असं हापकू नका. ती काय इतकी एडी होती का घर भिजवायला भरवायला कशी वाढेल? तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं, फक्त वाढायला औदार्य संपन्न स्त्री होती ना साहेब ती. तांब्या होता तिच्याकडे 1/2 किलोचा, ती भरून घ्यायची तुपानं आणि ते भात भिजेल इतकं तूप वाढायची. कोणाला आवडत नसेल कमी वाढायची, कोणाला भात भिजूनही थोडंसं आवडत असेल तेवढं वाढायची. कमी नव्हतीच ना तिच्याकडं. ती एका राजघराण्यातली स्त्री होती ना, आणि ते असा राजघराणा नव्हता ना आपलंच घर भरणारा. नाही, असा राजघराणा नव्हता ना तो आपलंच घर भरणारा. घरी आल्याच्या नंतर प्रत्येकाचं उदर भरल असा विचार करणारा राजघराणा होता. आणि मग ती तूप वाढलं तिनं 2-4 लोकांना. 5व्या-6व्या व्यक्तीला तूप वाढत असताना तिच्यावर एक घोर संकट आलं. ते संकट म्हणजे तिच्या चोळीचं बेरडं सुटलं. कळणार नाही काही काही मावल्यांना जुन्या एखाद्या माऊलीला लक्षात येईल चोळीचं बेरडं काय असतं. कारण तुमच्या काळामध्ये या बटनाचे ब्लाऊज आले, चेनचे ब्लाऊज आले, त्याच्यामुळे यांना बेरडं काय करणार आहे.
तुम्हाला जर बिरडच कळायचं असेल तर माझ्या साध्वी जनाबाईचं ओरिजिनल चित्र पहा. साध्वी मुक्ताई साहेबांचं, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचं ओरिजिनल चित्र पहा. त्यांना गाठीची चोळी असायची. आणि तुम्हाला बघायचीच असेल तर खेड्यामधली जुनाट माऊली पहा, जुनी जुनी फार, तिला सुद्धा गाठीची चोळी असायची. चोळीला गाठी 2 आणि 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर चोळीचं फालकं कसं राहील ते, तिला 2 पालख्या असतात. अहो चोळी ही कोणा टेलरला शिवता येत नाही. 900 रुपये शिलाई एका ब्लाऊजची आहे. चोळीची शिलाई फक्त 15 रुपये. पण गाजलेल्या टेलरला चोळी शिवता येत नाही, कारण तिला लाग भरणं हे चांगल्या चांगल्या टेलरला कळत नाही. लाग असा करडीसारखा टोकदार असतो आणि ते त्याला कळत असतं कसं भरायचं म्हणून. ते एखाद्या वेळेस 2-2 हजाराचे मनी लावीन त्या ब्लाऊजला, पण लाग नाही भरता येत. ह्या चोळ्या शिवणारे ठराविक टेलर होते. विठाला विठाला 2 नंबरची गाठ सुटली म्हणजे वरची गाठ सुटली. आणि गाठ सुटल्याबरोबर त्या माऊलीच्या लक्षात आलं आपली गाठ सुटली. डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात तुपाचा तांब्या आहे. पण बाईनं तो तांब्या त्या बकेटात टेकल्याबरोबर एका हरामखोर व्यक्तीनं पाहिलं. त्या व्यक्तीचं नाव होतं साहेब इनमक. पुराण पहा, लक्षात येईल तुमच्या. कधी नाव ऐकलेलं नसेल, कारण हा तुमचा दोष नाही ना, हे आमचे पाठ करीत नाहीत याच्याकरता तुम्हाला ध्यान होत नाही. विठाला विठाला पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ बघायचे, पुराण पाहायचं, भागवत पहा, वाढवावा आवाज, रामायण पहा, ज्ञानेश्वरी पहा, गाथा पहा, संत चरित्र पहा, लक्षात येईल तुमच्या. अहो भागवत तर प्राणची कीर्तनकाराचा. भागवत हा कीर्तनकाराचा प्राण आहे. पण ऐकावं तसंच लागेल अधिकाऱ्याचं आणि वाचावंही तसंच लागेल. त्याच्यासाठी आपल्यासाठी ती दृष्टी लागेल. नाही तर मग आपण तर गिरवी ऐकतोच. आणि कोणी सांगतंय, कोणीच सांगायलंय त्याला नाही अर्थ. त्याचा सखोल अभ्यास करून श्रोत्याच्या पुढे मांडणं, त्याला कथा म्हणत असतात. महाराज पुढच्याची व्यथा संपवती तिचं नाव कथा. पुढच्याची व्यथा संपवती तिचं नाव कथा. पुढच्याची व्यथा वाढवते ह्या तुमच्या आमच्या कथा. हल्ली तर काय नाही, सगळ्यांनी उभे राहा, हात वरी करा आणि बास एक गीत म्हणल्या जाते, करा पदन्यास. म्हणजे तितक्या वेळापुरता त्यानं कथेचा तमाशा करून टाकला. तमाशा करून टाकला. नकोय 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 नकोय. संप्रदायातल्या लोकांनी फार कष्ट घेतले, फार कष्ट घेतले. साहेब आता आपण कीर्तनाला गेल्यावर जितकं खालाय का, पैसे ते लांब सोडा. आपण कीर्तनाला गेल्यावर जेवढं आपल्याला पदार्थ खाण्यासाठी आहेत का, त्याच्यातले 2% पदार्थ 40 वर्षापूर्वी कीर्तन करायला खाला नव्हते. 2% पण नव्हते त्याच्यातले. कण्या आंबाड्या घुगऱ्या भाजी आमटी खाऊन कीर्तन केले हो. पण एका तिळा इतका नियम मोडा नाही त्यांनी, नियम मोडा नाही. इतक्या आदरात वागली ती लोक. शंका घेतील बाळू महाराज इतका कडक बोलायला आणि बसला कसं काय, तर 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाल्यामुळे माझ्या बॉईल जनला क्रॅक आहे, म्हणून मला जास्त वेळ उभा राहता येत नाही, म्हणून बसून कीर्तन करतोय, माफी मागतोय. विठाला विठाला आपण सुद्धा नियम नाही मोडायचे. इन्मक नावाचा व्यक्ती, वाक्य नीट लक्षात ठेवा माझ्या माईंनो. इन्मक कोणाला म्हणतात? या पवित्र देशातल्या स्त्रीचं शरीर उघडं दिसल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होतो, त्याला इन्मक म्हणतात. आजही इन्मक तपासता येतात ना आपल्याला. तो द्वापार युगातला इन्मक होता भडवा. आजही भडव्यांची संख्या खूप आहे ना हराम करायची. इन्मक त्याला म्हणायचं एखाद्या या पवित्र ललनेचं. या भारत देशाची श्रीमंती म्हणजे या देशाची स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची कुलवान संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात माझ्या माईंनो. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप धर्मनिरपेक्ष राजा तुमच्या पोटी जन्माला आले. या देशातले आधारीव लोक यांच्या पोटी जन्माला आले. मग रत्नांना जन्म घालणारी स्त्री किती नंबरचं रत्न असेल याचा विचार करा. म्हणून तुम्ही सर्वात श्रीमंत संपत्ती या देशाची काय असेल ते या देशाची स्त्री आहे. आणि अशी ती पवित्र स्त्री, या पवित्र स्त्रीचा अंग बघितल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणात कामाचा डब्बा पेटतो त्याला इन्मक बनतात. तो महाभारतातला नालायक व्यक्ती होता, पांचट व्यक्ती होता इन्मक. हा
गांधार देशाच्या राजाचा मित्र होता. गांधार देशाचा राजा म्हणजे कौरवांचा मामा, त्याचं नाव आहे शकुनी. हा गांधार देशाचा राजा. आणि आवाज दिला राजे, म्हणजे डोळ्यानं खुणवलं. आणि शकुनीने पाहिल्याबरोबर त्याच्या बाजूला त्याचा भाचा बसलेला होता. तो दुर्योधन होता. दुर्योधन मुळता वाईट नव्हता. दुर्योधन मुळात वाईट नव्हता. दुर्योधन वाईटाच्या संगतीत गेल्या वाईट झाला. म्हणून तुझ्या वयातल्याने वाईटाच्या संगतीत जायचंच नाही. वाईटाच्या संगतीत गेले की त्याचे पडसाद अंगावर पडतच असतात. हा निसर्गाचा नियम आहे. त्याची मांडी दाबली. भाषेबुवा, तुमच्या वहिनी साहेबाच्या चोळीची गाठ सुटली. महाराज जेवता जेवता हळू आवाजात दुर्योधनाने एक वाक्य सांगितलं होतं, मामाश्री, भाच्याची बायको ही मामाला लेकी समान असते. भाच्याची बायको ही मामाला लेकी समान असते. मग सख्खा भासा काय, चुलत भासा काय, ही तुम्हाला लेकी समान आहे. तर शकुनीनं सांगितलं, पांचट गप्पा मला सांगतो, पुराण मला सांगतो, शास्त्र मला सांगतो, नियतीचे डोस मला देतो. मूर्खा, तुझ्याकरता घरावर तुळशीपत्र ठेवून तुझ्याकडचे तुकडे मोडायला तू मोठे व्हा, म्हण मला तिला वाढ म्हणावं. आणि मग मामाने फूस दिली. अजून 4 लोक होते, त्या नालायकानं फूस दिली. आणि मग हा दुर्योधन बरसला. वहिनी तूप वाढा, नाही तर आम्ही उठलो बरं का. तुपाचा तांब्या बकेटात टाकलेला होता, पण बकेट डाव्या हातात होतं. हे बकेट खाली ठेवून चोळीची गाठ मारावी असा भाव जागा झाला. पण तेवढ्या अवकाशात दुर्योधन बरसला. आणि एकूण या 36 लोकांपैकी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं धर्मराज. धर्मराजांनी पाहलं, सांगितलं, वाढ द्रौपदी, वाढ वाढ. पण धर्मानं बकेट का घेतलं नसावं वाढायला? शंका येते बरं, शंका येते. पुरेपूर अभ्यास केला असता, पण मी त्यावेळेला नव्हतो ना तिथं. महाराज, बायकोच्या चोळीची गाठ सुटली आणि तरी पापी वाढ म्हणत असताना नवरा जर वाढ म्हणत असेल तर शंका येते हो, असं धर्मानं का केलं असावा? असं अर्जुनानं का केलं असावा? असं भीमानं का केलं असावा? असं नकुल सहदेवानं का केलं असावा? कारण का असावा मला अजून सापडलेलं नाही. ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी कीर्तनात नमूद करीन. पण पांडवांना वाईट म्हणण्याची पात्रता माझी नाही. का? कारण पांडवे पारमार्थिक होते. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी, आळविती किंवा आठविती. पांडव नुसते तोंडानं भजन करत होते इतकं नव्हतं साहेब. पांडव झोपी गेल्याच्या नंतर, अर्जुन झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. हा कोपे तरी निवांत साहे, हा ऋषे तरी बुझावीत जाये. हा रागावला तरी देव सहन करायचे, रुसला तरी सांत्वन करायचे. काय देवा नवल पिस लागलं होतं. पिसा म्हणजे वेडा. देव या पांडवा करता, अर्जुना करता वेडा झालता. आणि त्या पांडवांना वाईट म्हणावा, काय गिरगावकराची अक्कल मातीत गेली का? विठाला विठाला धर्माने वाढायला सांगितलं. द्रौपदीच्या लक्षात आलं आपला कोण वाली आहे. तर देवाला आवाज दिला, देवा 36 लोकांचे बाकी सगळे उठून गेले, 5 शिल्लक राहिले. 5 पतीचे बाकीचे उठले. उजव्या पंक्तीचे लोक थांबले नाही. चोळीची गाठ सुटली असं कळाल्याबरोबर एकही पंक्तीत बसलेला नाही. पात्राला नमस्कार केला, निघून गेले. पण पांडव होते 5. आता पतीनं शरीर उघडं पाहिलं का, झाकलं पाहिलं का, याच्यात राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, वैषम्य नाही, काही नाही. पण 78 लोकांपैकी द्रौपदीला फक्त 2च लोकांना शरीर पाहावं असं आवडत नव्हतं. ते 2 लोक म्हणजे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य होते. हाकेसर शिवडी सांगतोय, भगवंताला हाक न मारता आला त्याचा एक पुरावा द्याला. हाक मारल्यावर येतोय याचा पुरावा ऐका. वेळेत 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 सोडून 10च्या पुढे तुम्हाला 1 सेकंदभर सुद्धा बेजार करणार नाही. विठाला विठाला. 2 लोकांनी मात्र साहेब आपलं शरीर बघू नये असं द्रौपदीला वाटत होते. 2 म्हणजे सामान्य नव्हते महाराज. भीष्माचार्य म्हणजे सामान्य व्यक्ती नाही ना. ब्रह्मचर्यातलं मूर्तिमंत टोक कोण असेल तर भीष्माचार्य होते. आणि शस्त्रविद्येतलं मूर्तिमंत टोक कोण असेल तर द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही जी विद्या होती का, ही द्रोणाचार्यापासून होती. तर द्रोणाचार्यानं शिकल्यावर विद्यार्थी किती हुशार होत होता हे लांब सोड भया. द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा केला या देशातल्या लाहोर चित्र शशी रांडुकर धरणाऱ्याच्या पोरानं. तो एकलव्य होता भिल्लपुत्र. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जायापाशी होती, त्याने कोळी त्रिजगती एकवद केली. तर साहेब जगात 3 नंबरचा विद्यार्थी झाला. 1 नंबरचे राजा दशरथ, 2 नंबरचे द्रोणाचार्य आणि 3 नंबरचा एकलव्य. अर्जुन नाही बरं, 3 नंबरचा एकलव्य. 3 नंबरचा एकलव्य. कोणाकडे पाहिलं होतं? मातीचे द्रोणाचार्य, मातीचे द्रोणाचार्य. काय महाराज ताकद असेल या लोकांची.
काय भीष्माचार्यांचा अधिकार असेल? इथं मात्र माझी एक शंका आहे की भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य चोळीची गाठ सुटलेल्या तूप वाढत असलेल्या पंक्तीत का बसले? तर महाभारतातल्या एका श्लोकाचा एक उत्तरार्धातला थोडासा तुकडा आठवला. तो घरी गेल्यावर श्लोक वाचा. मी काही गुत्ता घेतला नाही, कारण सगळ्या गोळ्या एकखाट्या दिल्या की रिॲक्शन. म्हणून कोणताही डॉक्टर सांगतो एक आता घ्या, एक दुपारी घ्या, एक संध्याकाळी घ्या. त्याच्यामुळे तो श्लोक घरी गेल्या वाचा ना. डोळे दिलेत देवानं तुम्हाला, भिंतीसारखे मोबाईल दिले, तर मला तरी मोबाईल साधा आहे. म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत असा विषय नाही. साहेबाला माहिती पैसे माझ्याकडे भरगतच आहेत. मी आधीच बोंबवलो पुन्हा पाईप आहे म्हणून. मी काय चोरून थोडं सांगतो, आहेत माझ्याकडे पैसे. आता कशाला 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता? त्यामुळे आपल्याला याच्यावर मारायचं. आता दुसरं लुगडं नको. आता म्हातारपणी घ्यायचं, पोटं घेईल काय, सोन्याचा घेईल, चांदीचा घेईल, दगडाचा घेईल, मातीचा घेईल, काय त्याला करून ठेवलंय सगळं. करीत ते आपण आपल्या याच्यातच राहायचं. शंका आली, त्या श्लोकातला एक अर्धा तुकडा आठवला. महाराज भाकरीचे कानकोंडे होते साहेब, भाकरीचे कानकोंडे होते, भाकरीचे. तुम्ही डिपार्टमेंट क्षेत्रात आहात साहेब. या देशावर इंग्रजाचं राज्य झालं. आम्ही फक्त त्याच्यातून वाचलो, मराठवाड्यातले लोक. आमच्यावर निजामाचं होतं, आमच्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं. बाकी सर्वत्र इंग्रजाचं राज्य होतं. तर इंग्रज राज्या सरकारमध्ये 3 लोक इतके हरामखोर होते साहेब सरकारमध्ये इंग्रजाच्या. त्याच्यातला एक इतका हरामखोर होता ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याला शिखा आहे, याला इतका बेजार करायचा की त्याला काडतुसाच्या व्यवहारात टाकायचा. काडतूस असतं तुमच्याकडे, काडतुसाच्या व्यवहारात. आणि त्या काडतुसाला तो चरबी लाईत होता, आणि तो चरबी लाईत होता गायीची. इतका जलुषिक्त हरामखोर होता. मला असं वाटतंय 10-5 अब्ज डुकर मेल्यावर हा हरामखोर जन्माला आला असेल. मी ते वेगळा शब्द वापरतो, पण मराठवाड्यात तिकडे नको. आता पुन्हा कधी आता 4-2 बारे आल्यावर मग भिणार नाही कोणाला, मग बोलत राहीन. पण एकाच चक्रात बोलल्यावर ह्या बाया म्हणतील बाई काय साहेबांनी माणूस निवडा, तुपे महाराजांनी माणूस निवडा. इतका कसा बोलू तू आगाव. पहिल्याच चक्रात सुनान जास्त हे केल्या सासू म्हणती बाई हे आपल्याला सांभाळीत नाही. त्याच्यामुळे पहिल्या चक्रात सुनान जरा हिशोबात राहावा. विठाला विठाला काडतूस लावायचे साहेब. काडतूस हे नखागिकानं तुटत नसते, त्याला दातान तोडावं लागते. तर मस्के बुवा एका विद्वान व्यक्तीने एका जवानाला विचारलं, इंग्रजाच्या फौजीमध्ये होता तो, सैन्यामध्ये. कारे म्हणे कपाळाला गंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, डोक्यावर शिखा आहे, शेंडी आहे तुला, आणि तरी पण तुम्ही गायीची चरबी लावलेलं काडतूस का तोडता? ते म्हणलं याचा प्रश्न आहे, याचा प्रश्न आहे, करू काय? एका कवीनं कविता फार सुंदर लिहिली. नच उलटे काळीज त्याचे, नच उलटे काळीज त्याचे, परिशरमिंदे अन्नाचे, परिशरमिंदे अन्नाचे. भाकरीचे कानकोंडे रे, संसार कसा धकुरे, नाईलाजे. भीष्माचार्याची द्रोणाचार्याची ती अवस्था झाली. आणि द्रौपदीनं सांगितलं देवा फक्त या 2 लोकांना शरीर उघड पाहू नये, बाकी 78 पैकी 2 सोडे. हे मूर्ख आहेत. मूर्ख म्हणजे वेडा. आणि वेड्याने शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का काय त्याच्यात नवलाची गोष्ट आहे साहेब, काही एवढं नाही. आणि हे तर 5 लोक पती आहेत, यांना सर्वाधिकार आहे शरीरावर. देवा बघ रे देवा बघ, 2 नंबरची गाठ पूर्णतः सुटलेली आहे, 3री ढिल्ली झालेली आहे. चोळीची गाठ ढिल्ली झालेली आहे. आणि द्रौपदी कोण मावली होती माझ्या माईनं थोडंसं लक्षात घ्या. विराट राजाच्या घरी द्रौपदी शैरंद्री या रूपात काम करीत होती. शैरंद्री नाव होतं तिचं, शेण काढायचं काम होतं तिच्याकडं. पण कौरवाच्या कानावर एका चिकित्सक व्यक्तीनं वार्ता दिली, अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात, पण अर्जुनाच्या अंगावरचे रोम जर जमिनीवर पडले तर कृष्ण म्हणत नाहीत. पण द्रौपदीच्या अंगावरचे रोम नुसते कृष्ण म्हणत नाहीत, डोकं इंचरताना जेवढे केस खाली पडतील ती जागा पण कृष्ण म्हणत होती. महाभारतात बघायचं नाही बरं हा पुरावा, हा दुसऱ्या पुराणात बघायचा. दुसऱ्या पुराणात महाभारत पाहिल्यावर पुन्हा तुम्ही म्हणताल गिरगावच्या बाळू महाराजांनी कशातलं सांगितलं. त्याच्याकरता मी आताच वकालत करतोय, दुसऱ्या पुराणात पहा. तर
त्या चिकित्सक व्यक्तीने सांगितलं, दुर्योधना, द्रौपदी सापडायचं एकच कारण आहे, ज्या राज्यामध्ये द्रौपदी असेल त्या राज्यातले उकिरडे तपासा. खेर टाकायचं ठिकाण असतं, तुम्ही त्याला कचरा म्हणता. आता तुम्हाला टाकायला तुमच्या दारातच गाडी येते. त्या काळात गाड्या येत नव्हत्या ना, डोक्यावर घेऊन खेर उकिरड्यात टाकावा लागायचा. तर महाराज, ज्या वेळेला पांडव हे विराटाच्या घरी गेले त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने द्रौपदीला सांगितलं होतं, ज्या जागेवर डोकं इंचरशील ती जागा सेनाचा गोळा हातात घेऊन ती जागा नुसती अशी हे करायची, म्हणजे सगळे डोक्याचे रोम इंचरलेले त्याला चिटकावा आणि गौरी वाळल्याच्या नंतर ती पेटून द्यायची. एकही डोक्याचा रोम केस उकिरड्यात जाता कामा नये. काय गौसल महाराज, बुद्धिदाता तिच्या पाठीमागं होता आणि ती काय सापडू देतो का? त्या अर्थी द्रौपदीच्या डोक्यावरचे केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण कृष्ण म्हणत होते. आपले पिठल्यात पडल्यावर पिठलं खा वाटत नाही. आपले पोळी लाटताना पोळीत गेल्यावर पोळी तुटत नाही. एकानं तिकून धरली आणि एकानं इकून धरली, पोळी तुटच ना, इतकी फिट्ट केली डोक्याच्या केसानं. म्हणून शक्यतो स्वयंपाकघरात डोके इचरी जाऊ नका. इतकं कीर्तना शिकले तरी बस झालं. सुरूच दाताळ, कपाटापाशी सुरू, आरशापाशी सुरूच, मग ते पिठल्यात केस, भाजीत केस, पोळीत केस, भाकरीत केस, हे असं नका करत जाऊ. चुकीच्या गोष्टी आहेत त्या. चला, जिच्या डोक्यावरचे रोम खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणत असतील तिचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा. माझ्या माईंनो, तिच्या पायाचं एकच बोट पाहिलं होतं दुर्वासानं. 5 अत्यंत रागीट लोक होते. ते काय भंगिरे नव्हते, ऋषी होते, शीघ्रकोपी साधू. त्याच्यापैकी दुर्वास नावाचे साधू 2 नंबरला रागीट, 1 नंबरला जमदग्नी होते आणि 2 नंबरला दुर्वास. 3 कोण होते ते घरी गेल्यावर पहा. विठाला विठाला 5 साधू अत्यंत रागीट. त्याच्यापैकी दुर्वास नावाचे साधू 60,000 शिष्य घेऊन गेले. नुसतं वाऱ्यानं थोडंसं पायावरचं पातळ बाजूला सरकलं, नक पाहिलं की तिचे होता दर्शन, वेळे पोट भरी अन्न. दर्शन घेतल्याबरोबर पोटभर अन्न. गंगेत गावरान तुपातल्या पंगती पूर्ण होतात. इतकी तिचे पाय जर पवित्र असतील, साधूला जीवन देण्याची ताकद तिच्या दर्शनात आहे, तिचं शरीर किती पवित्र असेल. आणि अशा पवित्र स्त्रीचं शरीर पाप्याने पाहणं किती दुःख वाटत असेल. या देशाची स्त्री किती मोठी आहे सांगू तुम्हाला. आदरणीय गुळिक साहेब, खिलजी नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, अल्लाउद्दीन खिलजी. इतिहासातला व्यक्ती आहे. एका प्रांतीय राजाच्या पत्नीचं नाव होतं माझ्या माईंनो पद्मावती. तिचं नाव स्मरणात ठेवा. आपल्या देशातल्या पवित्र स्त्रियांची नावं तुमच्या ध्यानात असावा. ह्या टी व्हीतल्या बायकाची नाही ध्यानात ठेवले तरी धकू द्या. काय ते याला ध्यानात ठेवून तुम्ही घर फुकतान. आपण मग त्या घरात जाळ व्हायचा एखाद्या वेळेस त्या ध्यानात ठेवल्यावर. कधी कधी अधिकारी स्त्रिया ध्यानात ठेवा. ढाल छातीशी पुत्र पाठीशी, कमरेला तलवार, कमरेला तलवार, ही एक होती नार रे, ही एक होती नार. या माऊल्यांचे चरित्र लक्षात ठेवा. देव तुमचं कल्याण करेल. आहोजीनं 4-6 पातशाहीपैकी 2 पातशाहीने मंदिरं पाडले. शिवलिंग भगवान शिवशंकराचे ज्योतिर्लिंगाचे मंदिरं पाडले. त्या मंदिराचा जीर्णोद्धार जिनं केलाय. आज तिच्या हातावर शिवलिंग असल्याशिवाय तिचं प्रतिमा नाही. ती अहिल्याबाई लक्षात ठेवा. अशा पवित्र स्त्रिया ध्यानात ठेवा ना, देव तुमचं कल्याण करेल. आहोजीने या देशाला तारा दिलाय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज दिले. अशा जिजाबाई साहेब लक्षात ठेवा. कारण तुम्ही तुमच्यातल्याच ठेवा ना, पण अधिकारी ठेवा, देव तुमचं कल्याण करेल. पद्मावती नावाची स्त्री होती, इतकी सुंदर, इतकी सुंदर. आणि तो अल्लाउद्दीन खिलजी त्या नगरात आला. नगर वेढलं. पद्मावतीच्या मालकांच्या लक्षात आलं हे राज्य घेण्यासाठी आलेलं नाही, माझी संपत्ती लुटण्यासाठी आला नाही. याला एकमेव याच्या अंतकरणात दुःख आहे, माझ्या पत्नीविषयी याच्या अंतकरणात घृणा आहे. ती सुंदर होती, पण गुमास त्यानं सांगितलं होतं त्याच्या सरकार बढिया सुंदर कामिनी बोले, नाही मिलती बोले, मिलती नाही. हुशार होतं ते, हुशार होतं. पण हे इतकं रगील होतं, मी अशक्य गोष्ट शक्य करतो आणि या प्रांतीय राजाची पत्नी मला मिळत नाही, कसं बोलतो तू. कुछ भी करो लेकिन नहीं मिलती हो. ये हिंदू की कामिनी बोले, नहीं मिलती. ज्वाला आहे बोले, विद्युलता आहे बोले. त्यानं अशा उपमा दिल्या पद्मावतीला. वीज आहे म्हणले, ज्वाळा आहे म्हणले, ती हातात येणार नाही. आणि तो खिलजी इतका पापी होता, गुळिक साहेब इतका पापी होता, त्यानं पूर्ण गावाला घेरून घेतलं आणि पद्मावतीच्या वाड्याकडे त्याने धाव घेतला. दारात आल्याच्या नंतर पडवीत पद्मावतीचे मालक बसलेले, 5-4 लोक सोबत होते. त्याच्या उघड्या तलवारी पाहिल्यावर ते निघून गेले. तो एकटाच व्यक्ती, निर्भय, भीती नाही काय. बसण्यासाठी आदर केला.
नोकराच्या हाती पाणी वगैरे दिलं आणि पाठीमागे गेले असताना माझ घरामध्ये पत्नी बसलेली होती. या घराची नाव कळणार नाही तुम्हाला. राणीवसा, माझ घर, जानोसा लक्षात येणार नाही, कारण तुम्हाला ही आत्ताची नाव पाठ झालीत ना. पाकगृह, स्वयंपाकघर हे कुठे लक्षात येणार आहे? किचन लक्षात येते. दोनच तोंडन खिचडीन बोंड, दोघायचीच किचकिच चलती, त्याचं नाव किचन. तिसऱ्याला काहीच भेटत नाही, फक्त दोघायलाच मिळतंय, त्याचं नाव किचन. हे वागण्यानुसार नाव पडलेले ना पूर्वीच्या काळात. आत्ताच्या काळात माझ घरात आईसाहेब होत्या आणि लटपट अंतकरण ज्याचं असं थरथर कापतंय असे पद्मावतीचे मालक माझ घरापर्यंत पोचले. आपल्या मालकाचा चेहरा पाहिला, विचारलं, प्राणनाथा, डोळ्याच्या कडा ओल्या येता, खिलजी आलाय ग? काय राज्य घेण्यासाठी आलाय? नाही म्हणे. खंडणी मागण्यासाठी आलाय? मग आलाय तरी कशासाठी? दुःखद आवाजात साहेब सांगितलं, पद्मावती, तुझ्या शरीराची लचके तोडण्यासाठी आलाय. साहेब काय विद्वान बाई असेल होती. त्या बाईनं स्वतःच्या पदराचा कोपरा हातात घेतला आणि नवऱ्याचे डोळे पुसले. मालक, हे शरीर आणि खिलजीला, हे शरीर आणि खिलजीला, रडू नका. मालकानं सांगितलं, प्रिये, प्रांतात कितीतरी भ्रष्ट कामं करत तो आत्तापर्यंत आलाय आणि त्याला त्याच्यात यश प्राप्त झालंय. तू कोण्या आधारावर बोलतेस? ऐका मालक, फक्त 15-20 मिनिटाकरता त्याचा वसरीत पाहुणचार करा. हॉल असेल, बैठक असेल, 15-20 मिनिटाकरता त्याचा पाहुणचार करा. एवढा वेळ मला द्या. ही तुमची पवित्र स्त्री, मालकाच्या हाताने स्पर्श झालेलं शरीर, मालकाच्या नावानं लावलेलं पवित्र कुंकू, त्यानं शरीर पवित्र झालेलं, या पवित्र शरीरावर कोण्याही नराधामाचा हात लागणार नाही याची मी दक्षता घेईल. पण 15-20 मिनिटं त्याला पाहुणचार तिथं करा. वाड्याला दरवाजे 2 असायचे, एक महान दरवाजा आणि एक बिदी दरवाजा. पुराणात त्याला बिदी दरवाजा म्हणतात. सरपण काडी वगैरे आणायचं तिकडून मागच्या दारातून सरपण काडी, जुन्या काळातली गोष्ट. आता गॅस आल्यामुळे तुम्हाला सरपणाचा काही संबंध नाही. आणि 8व्या 9व्या मजल्यावर कशी चूल पेटवायची साहेब, त्याबद्दलही काही मी पण असं काय असं म्हणणार नाही ना. मी पण तसा आगावपणा नाही करणार तसा. तो त्या दारानं ती पाठीमागं गेली. तर त्या दारातून बाहेर पडल्याच्या नंतर गाईचा गोठा होता. उजव्या हाताला पाण्याची विहीर होती. समोर गेल्याच्या नंतर सरपणाचा ढीग होता. त्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर गाईच्या चाऱ्याचा संग्रह केलेली वळई होती. ह्या 2-4 गोष्टी तिथं ठरलेल्या होत्या. गवऱ्याचा कलोड होता, गवऱ्या लावलेल्या, त्याचाही कलोड होता. गाईच्या गोठ्यात गेली, गाईला प्रणाम केला. आपल्याकडे गाईला पाठीमागून प्रणाम करण्याची पद्धत आहे. गाईला प्रणाम केला आणि गाईची शेपटी हातात धरली. गाईची शेपटी हातात धरून स्वतःच्या कुंखाला लावली आणि रडत होती. महाराज त्या गाईनं वळून मालकीनीकडे बघितलं, गाय रडत होती. त्यावर ती गाईची सोय किती करीत असेल कल्पना करा. आणि पद्मावतीनं गाईला सांगितलं, हे माय, मी आत्तापर्यंत माझ्या कुंखवाच्या मालकाची सेवा करीत होते ग, त्याच्या पोटाची व्यथा भागवत होते. लक्षात ठेव, आता मी माझ्या मालकाच्या पोटाची व्यवस्था करू शकत नाही. तू दूध देतेस ग बाई, तू दूध देतेस ग बाई, पण एक तुला विनंती करीन, माझ्या कुंखवाची शपथ आहे, उद्यापासून दूध शिल्लक देत जाय, की जेणेकरून या शिल्लकीचं दूध माझ्या मालकाला पिण्यासाठी भेटेल. काय दर्जा असलो वागण्याचा. उजव्या हाताला जी विहीर होती ती विहीर वाळलेली होती, शुष्क होती, कोरडी होती, तिला पाणी नव्हतं. त्या विहिरीमध्ये थोडंसं सरपण टाकलं, गवऱ्या टाकल्या असत्याल, 4-2 गाईच्या पेंढ्या टाकल्या असत्याल, काडी टाकून दिली. तितक्यात मालक आले. अगं तो इकडे यायचं म्हणतोय, फक्त 5 मिनिटाचा अवधी द्या, 5 मिनिटाचा. 5 मिनिटात खिलजीला हात लागू देणार नाही. तर नवऱ्यानं सांगितलं, अगं पद्मावती, असं कसं शक्य आहे ग? तू मागच्या दारानं पळून जातील तर मागच्या दाराच्या पलीकड त्याचे 400-200 उघड्या तलवारी घेऊन माणसं उभे आहेत. मालक, लाखो लोक उभे असू द्या, लाखो लोक उभे असू द्या, तरी हे पवित्र शरीर त्या हरामखोराला प्राप्त होणार नाही. तिने एक पुरावा सांगितला अभंगातला, सर्प माथा मणी, सर्प माथा मणी. सापाच्या माथ्यावर मणी असतो, ते साप आपल्याला दिसत नाहीत, पण सापाच्या माथ्यावर जर मणी असेल तर जिवंतपणी साप काढू देईन का? काढू देईन ते साप मणी जिवंतपणी. मालकाचा अभंग आहे.
याच्यातलं जास्त कडवे सांगत नाही, थोडेसे 2 शब्द सांगतो. सर्प माथा मणी, पतिव्रतेचे स्तन, विध्वंशिल्या प्राण हाताने. विध्वंशिल्या प्राण हाताने. मालकाचे शेवटचे डोळे पुसले मालक. सापाच्या माथ्यावरचा मणी मेल्याशिवाय काढून देता येत नाही आणि पतिव्रतेच्या शरीराला हात जिवंतपणी लावता येत नाही. त्याच्यातली मी एक पतिव्रता आहे. ज्वाळा विहिरीच्या बाहेर आल्या आणि त्या विहिरीत उडी टाकली. महाराज साहेब त्यावेळेला पद्मावतीनं स्वतःचं जोहार करून टाकलं. इतकी पवित्र स्त्री महाराष्ट्राची आहे, इतकी पवित्र स्त्री भारत देशाची आहे. आणि मग ही जर इतकी पवित्र असेल, इतिहासातली स्त्री पद्मावती, इतिहासातली पद्मावती जर इतकी पवित्र असेल तर पुराणातली द्रौपदी किती पवित्र असेल कल्पना करा. तिचा पवित्रपणा मोजता येईल का? आणि तिचं शरीर उघडं पाहत असताना किती दुःख वाटत असेल तिला, काय वाटत असेल त्या द्रौपदीला. देवाला विनंती केली, देवा धाव रे, धाव देवा, धाव देवा, बघ रे आपल्या बहिणीचं लाज राख रे. त्यावेळेला ओरडत नव्हती, आवाज हा अंतकरणातून देत होती आणि रडत सुद्धा नव्हती. त्याचा पुन्हा एक सिद्धांत सांगतो. डोळ्यातून पाणी आलं असतं ते हरामखोर लोक जेवले नसते. काय रडत रडत वाढायली आम्हाला, काय तुला दुःख झालंय, तू आम्हाला वाढायली. तुझ्या डोळ्यातून पाणी येतं ना आम्ही जेवायला बसलो, आम्ही मूर्ख आहे का तुझ्या हातचा स्वयंपाक खाला, ही अशी हरामखोर म्हणली असती. म्हणून डोळ्याला पाणीसुद्धा आलं नाही, आवाज जोरात गेला नाही, अंतकरणातून आवाज जात होता. आणि शेवटचा आवाज इतक्या तळमळीनं दिलाय की ओठाचा एकीकडचा भाग फक्त एवढाच उकलला. एका तिळाचे 14 भाग करायचे. तिळ कळतो ना, तिळ, एका तिळाचे 14 भाग करायचे. 14वा भाग साहेब चष्मा लावल्यावर तरी दिसेल का? चष्मा लावल्यावर तरी तिळाचा 14वा भाग दिसेल का साहेब? नाही दिसू शकत. तर तितकी सूक्ष्म खिंड ओठाला होती आणि तितक्या सूक्ष्म खिंडीतून आत प्रवेश केला. कोणी? पंढरपुरातल्या मालकाने आत प्रवेश केला, आत. आणि आत प्रवेश केल्यावर पहिले हात 2 होतेच. डाव्या हातात बकीट होतं, उजव्या हातातला तांब्या टाकला होता. देवानं संवेदना दिल्या, ताई बकीट डाव्या हातात ते तसंच राहू दे, पण तुपाचा जो तांब्यामध्ये टाकला तो तांब्या उजव्या हातात घे. एका हातात बकीट, एका हातात वाढायला तांब्या आहे. आणि देवानं श्वासातून आत प्रवेश केला हृदयात आणि 2 हात तयार झाली. ती देवाची हात होती, ती पंढरपुरातल्या मालकाची हात होती, ती जगाच्या बापाची हात होती. आणि त्या देवानं प्राप्त केलेल्या 2 हातानं चोळीची गाठ मारली. हात मारल्याबरोबर जगाचा मालक श्वासातून आत जाऊन, काम कशाचं पहिलं होतं? चोळीची गाठ, स्तंभ फोडणे. आणि चोळीची गाठ मारली म्हणून मालक पहिल्या कडव्यात. आपल्या भक्ताविषयी जगाचा मालक हा त्याच्या अंतकरणातली दया मोजत असताना, कर्मशीलपणा मोजत असताना विधात्याकडे पारडं नाही, तराजू नाही. एवढा हा भक्तासाठी खाली येतो. किती दयाळू आहे जगाचा मालक. त्याचं मृत्युमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे देहूतले मालक पटवून देतात. विठाला अकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. हाक मारल्याबरोबर धावत येतो. स्तंभ फोडणे म्हणजे काय? ज्या कामाकरता हाक मारली ते काम करून देणे, इतिनाम स्तंभ फोडणं. असा कोण आहे? आईशी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून. देहूतले मालक तुकोबाराय सांगतात की तितकी कृपाळू जगात कोण नाही. तो विटेवरचा मालक आहे, पांडुरंग परमात्मा आहे. पुन्हा काय करतो? करिता आठव धावोनी आघाले कव. कव या शब्दाचा अर्थ मिठी, आलिंगन आहे. त्याचं स्मरण केलं, त्याचं आठवण केलं, त्याचं ध्यान केलं की तो मिठी घालतो. त्याच्यासारखी मिठी विश्वात कोणीही घातलेली नाही. विठाला 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 अशी कृपाळू मिठी तो जगाचा मालक घालतोय. पुन्हा काय करतो? तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी सायुज्यता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याच्या नामाचे पवाडे गायले की 4 मोक्षापैकी एक अलौकिक मोक्ष आहे, तो सायुज्यता नावाचा मोक्ष आहे. हा सायुज्यता नावाचा मोक्ष ब्रह्मांडाचा मालक त्याचं गीत गायल्याच्या नंतर, म्हणजे त्याचं भजन केल्याच्या नंतर तो मोक्ष प्रदान करतो. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला 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 हाका कोणी मारल्या? हाक मारणारी कोण होती? हाकेचा दर्जा असतो. हाका प्रत्येकाला मारा वाटतात. हाक मारणे या शब्दाचा अर्थ काम सांगणे. हाक मारणे या शब्दाचा अर्थ काम सांगणे. असं कोणी आतापर्यंत हाक मारली का? रे इकडे रे, तुला 500 रुपये मी देणार आहे, असं म्हणण्यासाठी एकानेही हाक मारलेली नाही. हाका तीच माणसं मारतात की ज्याला हाक मारतात त्याला काम सांगत असतात. आणि मला असं वाटतंय हाक मारणाऱ्यांनी आपला दर्जा तपासला पाहिजे, आपली पात्रता तपासली पाहिजे, आपली योग्यता तपासली पाहिजे. माझ्याकडच्या भाषेत सांगायची झाली तर लायकी तपासली पाहिजे. आणि आपली जर त्या योग्यतेची लायकी असेल तर पुढच्या व्यक्तीला आपण हाक मारावा.
हा विचारमंचातला पहिला प्रथम स्थितीतला प्रश्न आहे. आपण पात्रता नसताना हाका मारतो, याच्याकरता आपल्या पदरात अपमान पडतो. विठाला विठाला बाहेरच्या सृष्टीत जर बोलायचं झालं तर हे तर फार वावगे. रक्ताच्या नात्यात हाका मारण्यासाठी दर्जा लागतो. रक्ताच्या नात्यातल्या लोकांना जर हाका मारायच्या झाल्या तर त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा त्या दर्जेदारपणात वागावं लागतं. आपण जर तशा दर्जात वागलो, वैभवात वागलो, अधिकारात वागलो, वैचारिक पातळी सांभाळून वागलो तर मग रक्ताच्या नात्यातली लोक आपली हाका ऐकतात. कधी कधी माणसं इतकी वितुष्टवादी वाटतात की जिच्यासोबत 7 फेरे घेतले म्हणजे तिला आपण अर्धांगिनी म्हणतो, पत्नी म्हणतो, बायको म्हणतो. अशा बऱ्याच बायका आपल्या पतींच्या हाका ऐकत नाहीत. का? कारण यांची त्या योग्यतेची लायकीच नाही. विठाला विठाला. मग व्यवहार दृष्टीमध्ये रक्ताच्या नात्यामध्ये ऋणानुबंधाच्या लोकांमध्ये जर दर्जा लागतो, लायकी लागती, योग्यता लागती, अधिकार लागतो, तर विश्वाच्या मालकाला हाक मारत असताना अधिकार किती लागेल कल्पना करा. हाका एखाद्याचं काम करत असताना माणसं स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार करतात. आपल्याकडे आहे तरी किती प्रतिष्ठा? वैचारिक पातळीची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल? अध्यात्माची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल? संपत्तीची प्रतिष्ठा पाहिली तर आपल्याकडे किती असेल? महाराजा सगळ्या द्यायची लायकी ज्याच्या ते त्याला जगाचा बाप म्हणतात. याच्या पलीकडचा सोपा जर अर्थ सांगायचा झाला, तुमच्या आणि माझ्या मधातला एवढ्या लोकांमधला जर विचार एकमेकाशी संलग्न करायचा असेल तर देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून, त्याची सर्व दळणवळण क्रिया करायची ताकद त्याच्या हातात आहे. मी नेहमी सांगत असतो, असं एकही कीर्तन नसेल की त्या कीर्तनात मी हे वाक्य वापरलं नसेल. मालक कोणाला म्हणायचं असतं, तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी मशानभूमीत नेऊन पेटवायचं. कारण तुमच्याकडे आता मळे कुठून आले साहेब? आपल्या खेड्यापाड्यात मळे असतात, तिकडे खेड्यापाड्यात मळ्यानं पीठ फोकून देतात माणसाला. मग तुमच्याकडे शहरात मशानभूमीच म्हणावं लागेल. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी मशानभूमीत नेऊन फुकायचं, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. विश्वाची सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा. एवढी सत्ता, एवढी सत्ता. मग एवढं वैभव असताना त्यानं काम ऐकावं, दर्जा किती लागल? वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहील हंता मग कुठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सूर्याचा प्रकाश त्याच्या कृपेने आहे, चंद्राचा प्रकाश त्याच्या कृपेने, वेद त्याच्या कृपेने. निरांजन भय सकल सुधा मिमकृतुजन भय जायन्ते वेदम श्रृणीतति पुनंत भयो शास्त्रमतितार्थाति जायो. निरंजन भय व्याप सुधा, निरंजन भय व्याप सुधा, निरंजन भय व्याप सुधा. वेद शास्त्र पुराण ज्याची आरती करतात तो जगाचा बाप आहे. आणि तो हाक मारल्याच्या नंतर संतांच्या कामाकरता तो धावत येतोय, उडी घालतोय. स्तंभ फोडणे म्हणजे ते कामच करून देतोय, असं मूर्तिमंत प्रकरण तुकोबराय नमूद करतात. विठाला विठाला. काही भ्रमिष्ठ लोकांची कल्पना अशी गुळीक साहेब की आम्ही देवाला फार मोठ्या हाका मारल्या पण देव आमच्या हाकेला धावत नाही, अशी काही भ्रमिष्ठ लोकांची कल्पना आहे. त्यांना एक वाटत नसेल का देवाला आपण हाका मारतो पण देवाने आपलं काम ऐकावं अशी लायकी आहे का आपली? आपला तो दर्जा आहे का? आपण वैचारिक पातळी सांभाळली का? आपण या विश्वात कशा करता आलोत याचं तरी आपल्याला भान आहे का? आणि हे भान हरपलेल्या माणसांनी देवाला काम सांगावा आणि देवानं ऐकावा. माझ्या भाषेत सांगेल, त्याच्या गोळ्या संपल्यात का? कोणाच्या सांगायलो का? देवाच्या. तो वेडा आहे का? तो पागल आहे का? त्याला काही कळत नाही का? अहो, ज्यांना काहीच कळत नाही ती काम ऐकत नाहीत तर त्याला किती कळतं याचा विचार करा ना तुम्ही. देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. बऱ्यापैकी पुस्तकं पाठ करून गुळीक साहेब तुम्ही अधिकारी झाले पोलीस डिपार्टमेंटमध्ये. साहेब तुम्ही शेलटेक क्षेत्रामध्ये अधिकारी झाले. तुम्ही जरी हुशार असाल पण तुमच्यासारख्या हुशाराला जनजन्माला घातले तो किती हुशार असेल याचा विचार करावा लागेल की नाही? मलाही वाटतंय मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी व्हावा, वर्दी घालावा. मलाही वाटतंय तुमच्यासारखा अधिकारी व्हावा. मलाही वाटतंय मस्के महाराज तुम्ही सुद्धा एक ऑफिसर होऊन गेले. मलाही वाटतंय. पण विश्वाच्या मालकाने टाकलेलं एक मेमरी कार्ड आहे, एक छोटंसं कार्ड आहे, चिप आहे. ती चिप त्यानं टाकलेली आहे.
मग किती लोकांच्या याच्यात चिपा टाकल्या त्याचा विचार करा, आणि त्याच्याकडे आहेतच किती याची कल्पना करा. तो किती किती मोठा आहे, किती मोठा आहे. चतुर आहे देव. तो कसं कोणाचंही काम ऐकल. एखाद्या व्यक्तीनं आपली जर फसवेगिरी केली तर आपण त्याचं पुन्हा काम ऐकत नाही एक, आणि जवळच्या लोकांना सांगतो हा नालायक आहे, याचं काम ऐकत जाऊ नका, सांगतो दोन. आपण त्याचा प्रचार करतो, हा मूर्ख माणूस आहे. मग विचार करा, आपण जर एवढे बुद्धीने विचार करतो, मूर्खांचं, नालायकाचं, धर्मद्वेषी लोकांचं काम ऐकायचं नाही. आता त्यानं जन्माला घातले, तो तर विचारच करत असेल, या मूर्खाला आपण कशाला उंच न्यायचं. मग काही बऱ्यापैकी माणसं म्हणतात आम्ही हाका मारतो पण आमचं काम ऐकत नाही, आमच्या हाकेला ओ देत नाही. अरे हाकेला देवानं ओ द्यावा याच्याकरता त्याच्या हृदयात जावं लागते. त्याच्या हृदयात जाणं म्हणजे त्याचं भक्त होणं, संत होणं. संत म्हणायचं कोणाला? तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, संत ज्यांचा हेत विठ्ठली. महाराज अविरत ज्यांचं अंतकरण देवाविषयी झुरतंय त्यांचं काम करेल ना, ते कोणाचं कसं करेल? किंवा विषय तो त्यांचा आवडे जनधन माता पिता, या लोकांची काम ऐकत आहे, ती कोणाची ऐकत नाही. महाराज त्याला आवडलेल्या माणसांची हाक मारल्यावर काम ऐकतोय, काही नवल नाही, काही नवल नाही. त्याला आवडणाऱ्या लोकांची नाही हाका मारले तरी कामं करतोय. एक जणांनी गाडी घेतली भारीची, ते तिच्यात बसच ना. म्हणलं का बस ना? म्हणलं गाडी मळन. मग गाडी डोक्यावर घेऊन तू जत्राला जाय. तसं हे बोलण्यासाठी तुम्ही आवाज वाढवा, विठाला विठाला हाक मारल्याच्या नंतर भक्त करता धावेल, काही नवल नाही. हाक न मारता पण धावतोय. एका घरामध्ये 14 माणसं झोपलेली आहेत. साहेब 9व्या माळ्यावर राहतात. साहेब ते घर माळा नव्हतं, झोपडं होतं, झोपडं होतं, झोपडं. बऱ्यापैकी लांबलचक असं झोपडं आहे. लाकडाचं उसाची पाचट लावून केलेलं झोपडं आहे. हाक मारल्यावर धावतो नवल नाही, हाक न मारता धावतोय. रात्रीचे 2 वाजलेले आहेत, आणि रात्रीच्या 2 वाजता मराठवाडी भाषेत सांगतो, एका हरामखोरानं ते घर पेटवलं. एका बुजदिलाने, एका नालायकाने, एका भडव्यानं ते घर पेटवलं. 2 सव्वा 2 वाजता रात्री ते घर पेटवलं. विटेवरचे मालक जागे झाले. त्याला कसली झोप आली. पण औपचारिकता म्हणून आपण शेजीचे अभंग म्हणतो. आता स्वामी सुखे निद्रा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या. या वेळेला जनाबाई दृष्ट काढायच्या. सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढिते, सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढिते. आईसाहेब दृष्ट काढायच्या. औपचारिक भूदेव लोक त्यावेळेला शेजीची मंत्र म्हणायचे. आरुढवती शेजायाम निषकाला भयस्थितायाम शयनस्तु 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 नारायणा, मंत्रोच्चार करायचे अशी लोक. आणि मग त्यावेळेला देवाच्या अंगावरची अलंकार, ती निर्माल्य सगळी काढून घ्यायची. देवाच्या अंगावर घोंगडं टाकायचं. तुम्ही शेजारती बघा, लक्षात येईल तुमच्या. देवाच्या पुढे एक तांब्या भरायचा, फुलपात्र ठेवायचं. त्या फुलपात्रात 2-3 मंजूळ ठेवायच्या, आणि मग नमस्कार करायचा आणि पडदा लावायचा. देव झोपले अशी गृहीत. रात्रीची वेळ आहे, 2 सव्वा 2 वाजले. भगवान जागे झाले. आईसाहेब विचारतात, काय प्रभू एवढ्या रात्री? अजून देवादिदेव भगवान शिवशंकर आले नाही. ते पहाटे यायचे शिवजी, सकाळी सकाळी यायचे. एवढ्या रात्री का उठता? रमा, माझ्या एका वारकऱ्याचं घर पेटलंय ग. आईसाहेब म्हणतात, देवा तुम्हाला कोण सांगितलंय? ज्याचं घर पेटलंय ती ओरडलीत का? नाही. त्यांनी हाका मारल्यात का? नाही. त्यांनी कधी वेदना तुमच्या समोर दाखल केली का? नाही. मग तुम्हाला काय गरज याच्या
धावायची. महाराज लक्ष्मी आई साहेब काय बोलतात याचं काही भान नाही. खळा खळा देवाच्या डोळ्याला पाणी येत होतं. लक्ष्मी माझं सुदर्शन घे ग, घे सुदर्शन घे. आणि आई साहेबांनी तेवढ्या रात्री भगवंताच्या हातात सुदर्शन दिलं. महाराज सुदर्शन त्यानं 2 तत्वात सोडलेले गुळिक साहेब. एक संहार तत्वात सोडलं आणि एक पालन तत्वात सोडलं. संहार म्हणजे दुष्टाचा नाश करण्याकरता सोडलं आणि सज्जनांचं पालन करण्याकरता एकदा सोडलं. पण ज्या वेळेला दुष्टाचा नाश करायचा संहार तत्वात सुदर्शन सुटायचं त्यावेळेला ते इतके आवेशानं सुटत होतं की त्या सुदर्शनाचा आवेश विधात्याला सुद्धा थांबवता येत नव्हता. एवढ्या नाविन्यात ते सुटायचं. आज सुदर्शन बोटात घालून नाही सोडलं, सुदर्शन हृदयाला लावलं आणि त्या सुदर्शन चक्राला सांगितलं, बाळा जा रे जा, माझ्या वारकऱ्याचं घर पेटलं रे, बघ तू किती संकट निवारण करता येईल तू निवारण कर, जा बाळा आणि सोड सुदर्शन. महाराज मालकाचा आदेश. हाक मारल्यावर येईल नवल नाही, हाक मारल्यावर येईल नवल नाही भक्तासाठी. हाका न मारता येतो. ही पांचटासाठी चपराक आहे. विठाला विठाला. संप्रदायामध्ये भ्रष्टगिरी करणाऱ्या लोकांसाठी चपराक आहे. एक जण म्हणे संतांकडे म्हणे चमत्कार असतात. भडवायस तू. संतांकडे नुसते चमत्कार नाही, संतांचं जीवनच चमत्कार आहे. तू काय त्यांच्या चमत्काराची विचार करतो? तुझी लायकी आहे का पांचटा? संत संत आहेत. संतांकडे चमत्कार घडतात, चमत्कार होतात असतात हे सोडून द्या. संतच चमत्कार आहेत. वाल्याने किती माणसं मारले तुमच्या डिपार्टमेंटमध्ये लिहिता येईल? कारण रामायणात नाही ती आरती तुमच्याकडे कुठून लिहिता येईल साहेब? तुमच्याकडे गुन्हेगारी नोंद असती. याने एवढी माणसं मारले, यानं असं असं केलं, यानं इथं चोऱ्या केल्यात, या सगळ्या गोष्टी असतात. वाल्याने माणसं मारली इतकं माहिती आहे, पण किती मारले भारतातल्या रामायणकारानं सांगायचं नाही. भारतातल्या बोलतो बरं का मी, भारत देशातल्या रामायणकारानं सांगायचं नाही. बाकीचं काय गरज आहे आपल्याला? फुकट कळण शेंडी वळवळ कशाला इचकायचं दुसऱ्याचं? आपण काय गरज आहे का आपल्याला त्याच्याहून? नाही सांगू शकत कोणी इतकी माणसं मारली. मग एवढी माणसं मारून सुद्धा विश्वाचा मालक त्याच्या लेखणीत थांबावा. केले रामायण. सामान्य चमत्कार आहे. याच्या पुढे कोणता चमत्कार दिसेल तुम्हाला सांगा बरं? ज्यानं एवढी माणसं मारली त्या वाल्याचे वाल्मिक झाले, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी झाले आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले. आणि त्यांनी जसं लिहावं तसं पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात त्यांच्या लेखणीत वागला. याच्या पलीकडचा चमत्कार कोणता आहे? चमत्कारच इथं नमस्कार करतोय. हे संतांचं जीवन आहे. विठाला विठाला. सुदर्शन सोडलं. झोपडं कळतंय सगळ्यांना. गोठा झोपडं कळतंय, पर्णकुटी कळतंय, झोपडं कळतंय. झोपडं पेटल्याच्या नंतर इस्तू कुठं पडत असतो? खाली. वा. घरातल्या कोण्याही माणसाला झोपडं पेटलेलं साहेब माहिती नाही. सुदर्शनानं सूक्ष्म जागा काढली आणि सुदर्शन आतमध्ये घुसलं. सुदर्शन 2 तत्वानं फिरत होतं. वरच्या भागावर पडलेला विस्तू फिरून बाजूला फेकत होतं आणि वरच्या 6 फुटावरचा अग्नी खालच्याला त्रास होऊ नये याच्याकरता खालच्या बाजूने वारं घालीत होतं. खाली झोपलेली होती नामदेवराय, राजाई, गोनाई, जनाबाई, दामूशेटी ही 14 लोक त्या घरात आराम करत होती. रात्रीचा प्रसंग, 2 वाजलेली होती. रात्रीचा प्रसंग. सूर्याचं बिंब किती उंच आहे? एवढं उंच असून आपल्याला एसी लावा लागते, फॅन लावा लागतो. आपण घरात बसलो तर आपल्या अंगावर प्रकाश जरी नाही पडला तरी आपल्या अंगातून घाम निघतो, याच्याकरता आपण फॅन लावतो. महाराज 6 फुटा पोटले पेटलेलं झोपडं, खालच्याला किती त्रास व्हावा कळालंच नाही, कळालंच नाही. हाक मारल्यावर देव येतो नवल नाही बरं. हाका न मारता येतो त्याचा पुरावा सांगतो. आणि मग हाक मारल्यावर कोणासाठी आला तो ऐका. कारण बरीच लोक म्हणते कसा येईन हो, कसा येईन, असा येत असतो सुमळ्या, असा येत असतो, असा येत असतो. हाका मारल्यावर येतो नवल नाही, न मारता कसा येतो पा. पण त्याच्यासाठी आपला दर्जा सुद्धा तसा लागेल, आपलं वागणं सुद्धा तसं लागेल, आपलं अंतकरण सुद्धा तितकं कोमल लागेल, आपल्या भक्तीचं टोक सुद्धा तितकं टोकदार असलं पाहिजे की ते टोक कोणाला धरता येऊ नये असलं टोक पाहिजे. आणि मग
त्या घरात एक व्यक्ती होती, माझ्या माईंडनं तुमच्यातली एक स्त्री होती. ती स्त्री 13 लोक झोपल्याशिवाय झोपत नव्हती. वाक्य नीट ऐका. 14 लोकांचं कुटुंब होतं. ती स्त्री घरातले 13 लोक झोपल्याशिवाय झोपत नव्हती आणि 13 उठायच्या अगोदर उठत होती. 13 झोपल्यावर झोपत होती आणि 13 उठायच्या आधी उठत होती. अशी स्त्री होती. तिचं नाव होतं जनाबाई. काय अधिकार असेल त्या माऊलीचा. विश्वाचा मालक तिच्या ताटात जेवत होता. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे. जगाचा बाप जेवायचा. आणि त्या जनाबाई उठलेल्या आहेत. पाहला आकाशाकडे तर चांदण्या, चंद्र, पूर्ण आकाश प्रपटल दिसत आहे. तसं नामदेवरायच्या घरातून चांदण्या दिसत होत्या. मी सांगत नाही. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जाणत शियाळे नामयाची. चंद्रमोळी घर होतं. चंद्राचा थोडासा साजूकसा प्रकाश दिसायचा. कधी चांदण्या दिसायच्या. फाटकं तुटकं घर होतं ते. छप्पर एवढं काही चांगलं नव्हतं. पण पूर्ण आकाश दिसेल असं कधीच नव्हतं. जनाबाईनं असं पाहिलं, आकाश दिसते. जनाबाईच्या तोंडातून एक वाक्य पडलं, आईसाहेब. गोनाबाईला त्या माय म्हणायच्या, कधी आईसाहेब म्हणायच्या. आईसाहेब. काय जना? आईसाहेब, आमच्या घरातून सगळं आकाश दिसतंय आज. काय वेडी आहेस की काय जना तू? आकाश दिसण्यासाठी आपलं झोपडं उडून जाणं गरजेचं आहे. आणि उडाला असतं तर वारं सुटलं असतं, कडकड आवाज झाला असता. झोपडे उडत असते. वारा पाणी मुसळधारा, वारा पाणी मुसळधारा, तेने मोडिले छपरा. अति पावसाने वारा आल्याच्या नंतर ते छपर मोडून जाते. पण आज तसं झालं नाही ना. पाऊसही धोधो आला नाही, वाराही सोसाट्याचा सुटला नाही. आणि कशी म्हणते ग तू जना? आता हे बोलणं काय मी बोलतो इतक्या जोरात थोडंच असेल? साजूकस नाही ग जना. वारं सुटलेलं नाही, पाऊस आलेला नाही, कसं काय झोपडं उडेल ग? माय माय, माझ्या डोळ्याला पूर्ण आकाश दिसते. त्याच्यातल्या पूर्ण चांदण्या दिसतात. तोंडावर पदर होता गोनाबाईच्या. तो पदर असा बाजूला केला आणि पाहिला आकाशाकडं. आश्चर्याचा धक्का बसला आणि उठून बसल्या. तोंडातून एक शब्द पडला, अहो अहो ऐकलत का? अहो म्हटल्या, मालक म्हणल्या, धनी म्हणल्या. त्या म्हणल्या नाही, विवेक हे जीवन, हे पहारे आपला छत उडून गेला रे जीवन, हे अनिरुद्ध, असं नाही म्हटली. त्या गोनाबाई होत्या. त्या गोनाबाई होत्या. अहो ऐकलत का मालक? आपला निवारा निघून गेलाय. दामोशेठी उठले, पाहिलं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. नुसतं पाहिलं नाही तर बाजूला अग्नीचे निखारे होते. खळखळा डोळ्यातून पाणी आलं. नामा, ए नामा, जी बाबा, जी जी बाबा. ज्याचा मुलगा बापाला इतका आदरानं बोलतोय ना, त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि जे मुलं आईवडिलाचा आदर करतात ना, त्यांना म्हणायचं मी माणसाच्या जन्माला आलो. जे मायबापाचा आदर करत नाहीत का, त्या भडव्यांनी म्हणायचं मी शरीर जरी माणसाचं असेल पण आतला आत्मा माझा रानडुकराचा आहे. विठाला विठाला नामा, जी बाबा. नामा, आपलं घर जळालं रे. नामदेवराय म्हणतात, बाबा आपल्या अंगावर काही पडलं नाही, घर कसं जळेल? आपलं झोपडं आहे, आपणही जळालो असतो. उठ रे नामा. नामदेवराय उठून पाहतात, उभे राहतात. तो झोपड्याच्या चारू बाजून अग्नी आहे. राजाबाई जवळ आल्या. अंगावरचा पदर सावरला. सासूबाईच्या पुढ्यात बसल्या आणि सासूबाईला विचारलं, हात्याबाई आपलं घर कोण पेटवलं असेल? कोण पेटवलं आपलं घर? 2-3 वेळेस तोंडातून शब्द पडला. गोनाबाई रडत होत्या, दामोशेठी रडत होते. पुढे सासरेबांकडे तोंड केलं, विचारलं, मामांजी आपलं घर कोण पेटवलं असेल? बोलत नव्हते दामोशेठी. पुन्हा एक आवाज टाकला, मालक
नामदेवरायला बोलत होत्या, मालक आपलं घर कोण पेटवलं असेल? कोणी बोलत नव्हतं. जनाबाईच्या लक्षात आलं ही माणसं बोलत नाहीत. जनाबाईनं राजाबाईला मालकीन शब्द वापरला. मालकीनबाई, आपलं घर कोण पेटवलं हे विचारण्यापेक्षा एक विचार करा, आपल्याला जळत्या अग्नीतून कोण वाचवलंय याचा विचार करा. मालकीनबाई, आपल्याला कोण वाचवलंय? सगळ्यांची अंतःकरण पाण्याने डबडबली आणि नामदेवराय स्वतःहून देवाकडे एक डोळे झाकून विनंती केली, देवा एवढ्या रात्री आम्हाला वाचवलंस रे, एवढ्या रात्री. यमधर्माच्या दरबारात सुदर्शनाला आमंत्रित केलं. यमधर्माच्या दरबारात सुदर्शनाला आमंत्रित केलं. सुदर्शन म्हणजे चक्र. आमंत्रित केलं आणि त्या सुदर्शनाला देवाचे काही भाव विचारले की तुझ्या मालकाच्या बोटात राहतोस, त्या मालकाच्या काही कथा सांगतो का आम्हाला? त्याचे काही चरित्र सांगतोस का? तर सुदर्शन चक्र बऱ्यापैकी संतांचं देवाचा भाव, संतांवरचं प्रेम सांगत असताना सुदर्शन बोलत होतं. पण ज्या वेळेला नामदेवरायचा प्रसंग सांगत होतं त्यावेळेला सुदर्शन रडत होतं. तर यमधर्माने प्रश्न केला, को रुदंती भवा सुदर्शना, हे तू कशा करता रडतो रे? ऐका म्हणे यमधर्म महाराज, नामदेवरायच्या घरी काही काम पडल्याच्या नंतर सगळी माणसं झोपलेली आहेत. साहेब, झोपलेली हाका कशी मारतील? मारू शकत नाहीत. आणि झोपलेली हाका मारीत नाहीत, पण पेटलेल्या झोपड्याचा विस्तू खाली पडल्यावर वाचत होती का? हे पण नाही. दृष्टांत संपला. नामदेवरायचं घर पेटल्याच्या नंतर एकालाही माहीत नाही ती आरती सगळी झोपलेली आहेत. आणि झोपीत कोणी हाक मारू शकत नाही. हाक न मारता जगाचा मालक येतोय. कोणासाठी? भक्तासाठी. हाक न मारता जगाचा मालक भक्तासाठी येतोय. मग हाक मारल्यावर येणार नाही असं डोक्यात तरी कशाला ठेवायचं? 4 पोरं झाले. 4 पोरं. अनुल्लाद, सल्लाद, लल्लाद आणि चौथा आपल्यातलं झालं भक्त प्रल्हाद. हे आपल्यातलं होतं. हे 3 पांचट होते. हे बापासारखे हरामखोर होते. राजा त्यांचा बाप नालायक होता. किती नालायक बाप! ते स्वतः भजन करीत नव्हता आणि दुसऱ्याला करू देत नव्हता. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. इतका नालायक बाप. पण एक चौथा जो मुलगा होता का, हा आईच्या पोटात असताना त्याची आई एका वारकऱ्याच्या आश्रमावर राहिली होती. तिचं नाव होतं कयादू. मधु नावाच्या अरण्यामध्ये कयादू वारकऱ्याच्या आश्रमावर थांबली. ह्या वरचा इंद्र नावाचा राजा आहे, यानं जरा नालायकपणा केलता. त्यानं 6 वेळेला चुका केलत्या इंद्रानं. त्याच्यातली एक चूक आहे, ही कयादू पतिव्रता स्त्री पलंगावर झोपली असताना रात्री पलंगाच्या खालून हात घातला आणि आकाश मार्गाने पलंग नेला. मधु नावाच्या अरण्यात एका वारकऱ्यानं पाहिलं आणि त्याला सांगितलं, हे राजा, टेकून द्याला पलंग तिथं. कशाला घेऊन जातो म्हणे. मधला प्रकार भागवतात आहे का? मी फक्त हाकेसर शिवडी सांगतो. वारकऱ्याच्या सानिध्यात होती. तो किती मोठा वारकरी सांगू तुम्हाला. आपण नंतर वारकरी झालो. वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली त्यांनी यांना जवळ घेतलं होतं. वारकरी संप्रदायाची स्थापना केली भगवान शिवशंकरानं. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. आणि भगवान शिवशंकरानं भजन सुद्धा तीच परंपरा आहे. भजन करी महादेव. हे मृदंग नावाचं वाद्य शंकराचं आहे. शंकरानं आरक्षित केले वाद्य. भगवान शिवजी म्हणले वारकरी संप्रदायात वाद्य कोणतं पाहिजे तर पकवात पाहिजे. शिवशंकरानं शिक्कामोर्तब केलेलं. छटा घ्या, बसणं शांत जरा. विठला विठला मग शिवजीला भजन करण्याचा नाद होता. तर शिवजीच्या सोबत भजन करण्यासाठी 6व्या क्रमांकाचा संन्यासी घेतला. त्या संन्याशाचं नाव आहे नारद. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर.
नारद तुंबर गाती निरंतर रे. नारद हे भजन क्षेत्रामध्ये आधारी होते. सांब गायन करी नारद तुंबर, सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. आणि अशा वारकरी संप्रदायातल्या आधारीव नारदांच्या आश्रमावर कयाधू माता थांबल्या होत्या. पोटामध्ये बाळक असताना नारदानी भक्तीचे सूत्र सांगायचे आणि ते कयाधू मातेने ऐकायचे. प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला, कृष्णदाता. आणि मग तो पोटातच ते बाळकडू पाजले गेले. मला असं वाटतं असे चिमुकले लेकरं घरात खेळत असताना आजीनं हरिपाठ म्हणावा, त्यांना एखादा श्लोक सांगावा, त्यांना एखादी ओळी म्हणायला लावा, त्यांना पसायदान म्हणायला लावा, एखादा तुकोबारायचा अभंग म्हणायला लावा, काहीतरी एखाद्या संतांच्या गाथ्यातला अभंग म्हणायला लावा. उद्या भविष्यात ते चमकतील ना. हा देश सांभाळायचा त्यांच्या हातात आहे ना, हे राज्य सांभाळायचं त्यांच्या हातात आहे ना. आपण गेल्यावर मग त्यांनी या राज्याची वाताहत करू नये याच्याकरता आज्यांना कळावं, आजोबांना कळावं, आपण नातवांना काय शिकवावं ते त्यांना सांगतात. गुटख्याची पुडी आणून दे, या आजोबाला आजी सांगते तंबाखूची गायछाप पुडी आणून दे. ह्या आजीला आणि ह्या आजोबाला कोण्या समुद्राच्या खाडीत टाकावा, कारण ज्या खाडीत जास्त घाण जाते तिथं या दोघांना टाकावा असं यम म्हणत असेल. विठाला विठाला. तंबाखूच्या गुटख्याच्या बाबतीत लोकांना म्हणण्यापेक्षा साहेब आपल्या 3 लोकांना खाऊ नये. मृदंगाचार्य 1, कीर्तनकार भागवतकार रामायणकार 2 आणि संप्रदायातले गुणीजन मंडळी 3. या 3 लोकांच्या कोणी बी पाया पडतो. जात विचारित नाहीत, पंथ विचारित नाहीत, कुळ विचारित नाहीत. गळ्यात तुळशीची माळ असली की त्याच्या लोक पाया पडते. पण आमच्या 3 लोकांना जरासं लाजलं पाहिजे व्यसन करत असताना. विठाला विठाला. कारण आम्हाला आपण देव जरी साहेब नसल तरी ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतल्यामुळे आपल्याला देवाची उपमा आली. शेळी कळती का तुम्हाला? शेळी कळती. आपटा खाती शेळी, आपट्याचं झाड खाती. शमीचा वृक्ष तुम्ही दसऱ्याच्या दिवशी वापरता ती सौंदड शमी, ही सौंदड सुद्धा शमी खाती. तुळशीला अक्कलच नाही, त्या शेळीला अक्कलच नाही, ही तुळस पण खाती. शेळीला अक्कल आहे का? ती तुळशीचा पण शेंडा खाती ना. तर आपट्याला आणि सौंदडीला खायत काय नवलाची गोष्ट आहे. आपटा सौंदड रान चारा, मालकाचा पुरावा आहे. आपटा सौंदड रान चारा, हे तो दसऱ्याचा तुरा. आपट्याला कोण खातंय? शेळी. सौंदडीला कोण खातंय? शेळी. पण दसऱ्याच्या दिवशी कुठं खोसला तुम्ही आपटा? तुरा झाला का नाही तो? मग याला कोणी तुरा केला? दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तामध्ये सौंदडीला ना आपट्याला तुरा केलाय. आपला तुरा कोणी केलंय? ज्ञानोबाराय तुकोबारायनं. एरवी तरी पुशे कोण, पावे देवासाठी मान. साहेबांच्या 9व्या माळ्यावर आम्ही पोचलो. त्या माळ्यावर राहणाऱ्या 2-3 घरातल्या मावल्या आल्या. त्यांनी सुद्धा आक्षेपण काढलं, गंध लावला कपाळाला. आपल्याकडे आक्षेपण काढण्याची पद्धत आहे. त्यांनी थोडंच साहेबांना विचारलं, बाळू महाराज कोण्या जातीचा आहे, तो किती श्रीमंत आहे, तो किती भिकारी आहे. काय नाही, अंगावरची कपडे पाहिली, धोतर शर्ट टोपी, गळ्यातली तुळशीची माळ पाहिली, कपाळाला तिलक पाहिला. म्हणून त्या मावल्या पाया पडल्या. त्या अधिकाऱ्याच्या बायका आहेत. बऱ्यापैकी त्यांचा संसार धकेल इतका त्यांच्या मालकाला पगार आहे, काही गरज नव्हती त्यांना पाया पडायची. पण ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारा गिरगावचा बाळू आहे म्हणून पाया पडतल्या त्या. म्हणून बाळ्या तुला विनंती आहे की तू तंबाखू खात जाऊ नको रे बाळू. बाळू तू गुटखा खात जाऊ नको. बाळू तू बिडीवडी जाऊ नको रे. यम तुझ्या तोंडात लोखंडाचा रस होतीन. लोखंडाचा रस किती तापिल्या लोकांनी पातळ होते आणि किती गरम होईल ते रस. आणि ते रस इकून टाकल्या इकून निघल. आणि असा यम तुझ्या तोंडात टाकीन ना लोक तुला पाया पडते. बाळ्या असे व्यसन कर जाऊ नको तू. मी तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर गेलो. तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकणारे दुसरे आणू तरी कुठून मी. विठाला विठाला. हा 4था पुत्र प्रल्हाद आहे. प्रल्हाद नाव का ठेवलं? परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. 4 वाणी आहेत माणसाला. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. पराविया वाणी घोकीत नाम. परा नावाच्या वाणीनं प्रल्हादाने नारायण नामाचा उच्चार केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नामाचा उच्चार केला. नारायण नामाचा उच्चार केला.
परा नावाच्या वाणीनं जन्माला आल्याबरोबर नारदानी मांडीवर घेतलं, जिभेचा शेंडा हलत होता आणि जिभेचा शेंडा हलत असताना काय म्हणतोय शेंडा, म्हणून नारदानं नुकतंच जन्माला आलेल्या बालकाच्या तोंडाला कान लावला, नामस्मरण येत होतं. परा नावाच्या वाणीनं चिंतन केलं, नाव प्रल्हाद ठेविले, म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. प्रल्हाद. तुम्हाला एक माहित असेल, नामदेवरायाला मुलगा झाला, संत शिरोमणी नामदेवरायाला मुलगा झाला. नाव कोणी ठेवायचं, नाव कोणी, आपल्याकडे 2-3 वर्ग शिकली का तिला म्हणते ही मुलाची आंटी नाव ठेवीन. तिला आकलीचा कांदा आहे का? तिला कधी हरिपाठ पाठ आहे का? तिने कधी ज्ञानेश्वरी एखादी ओवी वाचली का? तिला एखादा श्लोक आहे का? मग अशा पंचटबाईच्या हातानं नाव ठेवल्या पोरग नीट वागन का? याचा तर विचार थोडाफार करावा लागेल की नाही? तिला थोडा तरी अधिकार लागेल ना? तिला डोकं थोडंसं, तिचं बुद्ध्यांक तिचा परमार्थावर आरूढ पाहिजे का नाही? आपण 2-4 वर्ग शिकलेले माणसं हे नाव ठेवतील, ते काय नाव? त्यानं नाव ठेवल्यावर पोरग जगाला नाव ठेवणार आहे आणि अख्खं जग त्याच्या नावानं थुकणार आहे. काय नाव? नाव अधिकारी किती लोक असतील तिथं नामदेवराला मुलगा झाल्यावर. पण नामदेवराला मुलगा झाल्याच्या नंतर नाव कोण ठेवायचं? जनाबाई. जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा, जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा. जनाबाई पाळणा घालत होत्या. पाळणा हाकीत असताना बाळ पाळण्यात झोपायचं आणि जनाबाई तिथं काहीतरी दळण निवडीत बसायच्या, ज्वारी वगैरे काय असेल ते असं निवडीत बसायचं. निष्ण म्हणतात का? निवडणं तुम्ही? निवडणं. जसं तुम्ही तांदूळ निवडीता ना, तसे निवडीत बसल्याच्या नंतर त्या घरात नामध्वनी येत होता. जनाबाई चौकट फिरायच्या, पण त्यावेळेला पाळण्याच्या जवळ आल्यावर जास्त नाम लक्षात आलं, नामधारक मुलगा आहे. जनी म्हणे नामदेवा नाव नारायण ठेवा. काय महाराज नाव, काय तात्विक नाव होते. राजा परीक्षिती नाव का पडलं? त्याच्या आईनं देवाला हाक मारली. हे हाकेतच येते बरं. आता हे पण हाकेसर शिवडीतच येत आहे. उत्तरेच्या अंगावर ब्रह्मास्त्र सोडलं. चला 2 सांगतो हाकात थोड्या वेळामध्ये, वेळेच्या पुढे नाही जाणार, इतकं लक्षात ठेवा. उत्तरेच्या अंगावर ब्रह्मास्त्र अश्वत्थामानं सोडलं. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र आहे, चिरंजीव आहे, पण वर्गात बसला नाही म्हणून मूर्ख झाला. संगतीनं माणूस मोठा होत असतो आणि संगत चांगल्याची भेटली की माणसानं संगत सोडायची नसते. संगतीत माणूस मोठा होत असतो. संगतीची फार मोठा लाभ आहे. तुमच्या घरात जर उंदरं निघले तर काय करता तुम्ही? एकूण एकीची शपथ आहे तुम्हाला, इमानदारीने सांगा. मारता का नाही? गोळ्या टाकून मारता का नाही? ते खटका लावून मारता का नाही? ते खटका असतो ना, ते पिंजरा. आणि आता एक प्याड निघला साहेब, त्याला आपण मग ते उंदीर शेंगादाणा खायला जातून मधात चिटकवतो, त्याचे पायच निघत नाही. मग नंतर तो तुम्ही उंदीर असा साजूकसा धरता, आहे का नाही? आणि त्याला मग पैशाच्या कपाटात सोडिता, नाही का? नाही, आहे का नाही? डस्टबिनमध्ये टाकून गाडीत फेकून देता. कोणाला? उंदराला. आणि तोच उंदीर जर चतुर्थीच्या दिवशी गणपतीपाशी जर दिसला तर मग कशाचा मोदक? खव्याचा मोदक. एरवी उंदर निघल्याच्या नंतर तुम्ही मारता, सगळे तुम्हीच म्हणून नाही, आम्ही पण. आणि तोच उंदीर जर साहेब चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या पशी दिसला तर खव्याचा मोदक खाऊ घालतात. उंदराला ताकद कोणामुळे आली? म्हणून मला असं वाटतं ह्या पण चांगले कपडे घातलेल्या उंदरायनं, डागडागिनी घातलेल्या उंदरीनींनी गणपती बाप्पाच्या जवळ गेलं पाहिजे. गणपती बाप्पा म्हणजे विद्येचं सूत्र, दैवत आहे, बुद्धीचं दैवत आहे. मग चांगल्याच्या सानिध्यात गेलं की माणूस मोठा होत असतो. तुम्ही मिठाची बरणी कुठं ठेवता? गॅसच्या वाट्यापाशी. आणि तुपाची कशा हुशार आहेत बघा साहेब. ठाण्यातल्या बायका हुशार आहेत, त्या राहत्यातच ठाण्यात, त्याच्यामुळे त्या कशा ठाण चुकत्याल बरं. मिठाची बरणी गॅसच्या वाट्यापाशी, तुपाची बरणी कपाटात. ती मिठाची बरणी गॅसच्या शेकानं तिरपट झाली, तोंड एकीकड बुडी एकीकड, कोणीकडची कोणीकडे वाकून गेली ती, आहे का नाही? तुपाची बरणी कुठे असते? कपाटात. तुपाच्या बरणीला तुपाची संगत झाल्यामुळे बरणीची किंमत भया. त्या बरणीला किंमत कोणामुळे आली? तुपामुळे. कशात गेली ती? कपाटात. आता मीठ काय वाईट नाही हो, पण स्वस्त असतं ना, म्हणून बरणीची तितकी किंमत नाही ना. इकडं सरके हो, तिकडं सरके हो, इकडं सरके हो. आणि काय मिठाच्या बरणीत कोणी हात घालतं, चमचा घालतं. तुपाच्या बरणीत तसं नसतं. पुरणपोळी वरण भात केला तर ढक्कन उघडतं. वांग्याच्या भाजीवर तुपाची बरणी कशाला जाईल? मीठ तर कशावर जातं नो, कशावर जातं. संगतीचा परिणाम आहे. मग आता प्लॅस्टिकच्या बरणीचा काय दोष आहे? तिनं जर तुपाची संगती केली तर तिचं इतकं वजन वाढतंय. तर ह्या जिवंत बरणीनं जर चांगल्याची संगती केली तर किती वजन वाढेल याचा विचार करा ना तुम्ही. संगती चांगल्याची असाल, चांगल्याची.
अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण संगती नव्हती चांगल्याची. मूर्ख लोकांची संग. 24 लोक नालायक आहेत महाभारतात साहेब, त्याच्यापैकी एक अश्वत्थामा पण आहे. ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने सोडलं उत्तरेच्या अंगावर. उत्तरेने भगवंताचा धावा केला. भगवंताने सूक्ष्म रुद्रला ओठातून प्रवेश केला आणि गर्भकमळामध्ये जगाचा मालक जाऊन सुदर्शन फिरत होतं. ब्रह्मास्त्र विलीन झालं. 9 महिन्याच्या नंतर बाळाचा जन्म झाला आणि उत्तरेने लक्षात घेतलं. उत्तरा म्हणजे अर्जुनाची सून आहे. उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी आहे. अर्जुनाची सून आहे, अभिमन्यूची पत्नी आहे. पंढरपुरातल्या मालकाची भाची सून आहे. अभिमन्यू हा पंढरपुरातल्या मालकाचा सक्का भाचा आहे आणि सख्खी भाची सून आहे. काय नाता असेल गोड हो. मामे सासरे किती मोठे होते तिचे. जगाचा कारभार सांभाळायची ताकद जिच्या मामाते मामे सासरे ते काय ताकद. आणि मग 42व्या दिवशी पंढरपुरातल्या मालकाच्या मांडीवर पोरगं दिलं. नाव काय ठेवायचं तर ते चुटक्या वाजित होतं. त्याची आई म्हणली, प्रभू एक विचारू, मी याला जन्म दिलाय पण माझ्याकडे बघून चुटक्या वाजित नाही, तुमच्याकडे कसं काय वाजित आहे. ते म्हणले, चुटक्या नाही वाजवायला, मला ओळखायले, मला ओळखायले. हा पोटात असताना मी याचं संरक्षण केलं, यानं मला मध्ये पाहिलं आणि संरक्षण करणारा मीच आहे अशी यानं खरोखर परीक्षा केली. इति नाम परीक्षिती. हा त्रोटक पुरावा सांगितला. अजून परीक्षितीचे 6 कारण आहेत. पुन्हा कधी योग आल्यावर बघू. विठाला विठाला बापाला सहन झालं नाही मुलाचं भजन केलेलं. मुलाला विचारलं, का रे भजन का करतो. करणार म्हणले भजन. भजन करू नये म्हणून एका शाळेत टाकला. ती शाळा भजनाच्या विरोधातली होती. तिथले मास्तर होते शंड आणि आमर्क. त्या गुरुजींचं नाव काय होतं, शंड आणि आमर्क. ते धर्माच्या बाहेरचं काम करायचे. मंदिरं पाडून टाका, मंदिराला किलूप लावा, गंगेत आंघोळ करायची नाही, कपाळाला गंध लावायचा नाही, गळ्यात तुळशीची माळ घालायची नाही, तुळशीवंत लावून ठेवायचं नाही, असं शिक्षण देणारे होते ते. पण याच्याकडे इतकी बुद्धी होती, याला नारदाचा प्रसाद लाभला. एके दिवशी गुरुजीने त्याचा कान पिळल्याबरोबर याच्या कानातून गुरुजीच्या हातात करण गेलं आणि गुरुजीत म्हणू लागले, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. नामाची शक्ती मोठी झाली, भक्तीची शक्ती प्रबळ आहे. महाराज, भक्तीच्या शक्ती इतकी जगात शक्ती कोणती नाही. धरीला पंढरीचा गळा बांधून या दोर. देवाला बांधता येतं का नाही, पण भक्तीच्या बळावर. होय भक्ती केला पूर्वी धरावी ती इच्छा. भक्तीची ताकदच इतकी मोठी महाराज. आणि मग तशी सांगितलं, मी नाही करणार, मी करणार भजन. उंच कड्यावरून ढकललं. सर्वांना ज्ञान भागे भागवत तुम्ही फार ऐकले, बऱ्यापैकी भागवतकार मारले पण, म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यावर. तुम्ही कशाला मारता, तुम्ही थोडं त्याला गोळ्या घातल्या. म्हणजे असे कितीतरी भागवत. आता बायकांना ते काय बऱ्या अशा वाती वळता वळता भागवत सांगता येईल. इतक्या बायका हुशार झाल्या. आमच्या लोकांना आता हिशोबानं भागवत सांगावं. हो, वया घेऊन सांगू नये. इति श्रीमन महाभागवते पुराणे शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिते काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. काय सुदामदेवाचं देवावर प्रेम होतं बरं का. आणि त्या सुदामदेवाला भक्तीच्या बळावर सोन्याचं गाव दिलं बरं का. लगेच लाईन आली, फॅन सुरू झाला, वहीचं पान पलटलं. अजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. कल्याण आणि ठाणे स्टेशन सोडून दिलं, डायरेक्ट हो तिकडेच गेली ती. डायरेक्ट मधले पॅसेंजर तसेच घेऊन गेले. असा जर भागवतकार असेल तर माणसं किती मरतील साहेब. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. म्हणून वक्त्यानं चूक नाही करायची. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, वक्त्यानं करीत नाही चूक करा. चला पुढे. खूप प्रयत्न केले, हत्तीच्या पायाखाली तुडवलं. 21वा प्रयोग केला त्याच्या आत्यानं. आत्याला नालायक होती प्रल्हादाची. विश्वात 6 लोकांना आत्या मूर्ख भेटल्या. पुन्हा कोणाला भेटल्या सांगता येतील. तुम्ही म्हणताल तुला कशाला बोलले. आम्हाला सांगायचं असतं तर मग तुला बोललंच नसतं ना. परभणीहून इतक्या लांब तुला बोललेच कशाला, तुला सांगायलाच बोलले ना. ह्या अशा हुशार आता. पण मी पण एकच आत्या सांगणार आहे. मी थोड्या गोट्या घातल्या सगळ्या आत्या सांगायला तुमच्या. प्रल्हादाची आत्या 1 नंबरला मूर्ख साहेब. तिला अग्नी प्रसन्न होता. त्या आत्याचं नाव सांगता येईल तुम्हाला. हे पुढचं नाव झालं. हे होळीच्या दिवशी जळाली म्हणून होलिका नाव. मागचं सांगता येतं का. कोणी म्हणते द्रोणागिरी नावाचा पर्वत आणला बरं का. पण द्रोणागिरी पर्वताचं मागचं काय नाव होतं सांग ना सुमळ्या. तू रामायण सांगतो ना रे, माणसं मारतो का रे. द्रोणागिरी नाव कधी पडलं. शबरीनं 2 द्रोण बोरं काढले. एक बोराचा द्रोण दिला प्रभू रामचंद्राला,
एक द्रोण द्याला लक्ष्मणजीला. आता मालक मालक आहेत. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. वेळ संपलाय का? 3च मिनिटं राहिले ना वेळ. आज आता महाराज म्हणून ऐकत नाही, पोलीस डिपार्टमेंटचा अधिकारी म्हणून ऐकतो. विठाला काय सांगत होतो? 2 द्रोण. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. शबरीनं बोरं ज्या वेळेला टोकरले ते नखान नव्हते टोकर. असेल का तिला पेस्ट? तुम्ही जे ब्रश वापरता ते असतील का? नमुन्याच्या त्या ट्यूब असतील का? काही नाही, काही नाही. लिंबाच्या काडीनं दात घासायची. महाराज, देवाला या शरीराशी संबंध नाही, देवाला आतल्या शरीराशी संबंध. हो, त्याला ते लागते. गवळी याची ताक पिरे, कोण पोरे चांगली. काय काय त्याला. आणि ती बोरं अशी टोकरली. आता लक्ष्मणजीनं वरच्या शरीराचा विचार केला. काय हिचे दात लागलेली बोरं कसे खा. बोलत 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 विठाला विठाला तुमच्यात मताला सहमत ते जरासं वाढवा. विठाला 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 विठाला. सरकवतो 10 मिनिटं. त्याच्यानंतर आता कोणी सांगू नका. मात्र मलाही दूर जायचंय. मला माझ्यापेक्षा माझ्या ड्रायव्हरची काळजी असते. मला सकाळी पुन्हा बडवणीला एक श्राद्धाचं कीर्तन ते करून अंतापूर जायचं. म्हणजे पलीकडचं महाराष्ट्राचं शेवटचं टोक. आता तिकून लक्ष्मण बाहेर आले. काही माणसं एखादी बैठक काही ठिकाणी नाही आवडलं ना, फोन नाही आला तरी हॅलो बरं काय हरकत नाही. हो, ते बोलत बोलत बैठक सोडित बोलत बोलत सहजच उगाच. आपलं कोणी भूत फोन करीत नाही त्याला. बायको बोल ना, तुला कोण फोन करीन. सकाळी 2दा थुत्रीत आणले तुया 3 आणि लोक इडे आहेत का तुला फोन करायला पांचटा. ते उगाच बोलत बोलत तिकडे गेले. आमच्या लक्ष्मणजीनं तसंच नाटक केलं. बोलत बोलत पर्णकुटीच्या बाहेर गेले आणि मागं जाऊन द्रोण फेकून दिला. कोण्या पर्वतावर पडला द्रोण? कोण्या पर्वतावर पडला? द्रोणागिरी द्रोण पडड्या झाला माझ्या माईनो. द्रोण जिथं फेकला का त्या पर्वताला द्रोणागिरी नाव पडे. पण द्रोण फेकायच्या अगोदर काय नाव होतं? उद्या दिवसभरात वाचा. विठाला विठाला मला महात्मे सापडे वैकुंठवासी माधव मगर धर्मभास्कर वक्ते बाबा महाराज. हे पुराणातले बादशाह होते. बादशाह. त्याच्यानंतर असा किस काढा वाटतो पुराणाचा. नुसतं पुराण पाहते, नुसतं पुराण. मला नाही, मला संत चरित्र आणि पुराण या 2 गोष्टीच्या व्यतिरिक्त विश्वातलं काही आवडत नाही. विठाला विठाला तिचं नाव आहे शिहिका. तिच्या नवऱ्याचं नाव सांगता येईल? भागवत होत असते ना तुमच्या ठाण्याला. हा, याच्यानंतर भागवतकार कोणी असला की चिठ्ठी द्यायची. इति श्रीमद भागवते पुराणे. भागवत सांगणारे महाराज. शिहिकेच्या मिस्टरचं नाव सांगा. मिस्टरच म्हणते नवऱ्याला. त्याचं नाव होतं विप्रचिती नावाचा राक्षस. लक्षात ठेवा. आपल्या संस्कृती आपल्याला लक्षात असावा. आपल्या पुराणातले पाड्या आपल्या लक्षात असावं. माझ्या माईनो चला. तिला अग्नी प्रसन्न होता. नसके बुवा अग्नीत हात घातला की ती जळत नव्हती. जळत नव्हती. होळी साहेब जळत नव्हती. ती अग्नी प्रसन्न होता. पण चांगले कामं करत असताना अग्नी प्रसन्न, वाईट कामं करताना कसं अग्नी प्रसन्न होईल? भावाला सांगितलं 20 प्रयोग केले, मुलगा मेला नाही. आता 21वा प्रयोग मी करते. गावाच्या बाहेर सरपंच जमा कर, गवऱ्या जमा कर, लाकडं जमा कर, ज्वलनशील पदार्थ जमा कर. त्याचा ढीक कजला, त्याच्यावर बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेतली. बांधा तारेनं. ते मला बांधूच नको, मी तुला सोडितच नाही. आत्याला पक्क धरलं भाषानं, पेटून दिलं. बहीण भावाला म्हणली दादा तुला पोरग जळताना पहाटायचं ना, तू घरी जाय. भावाला काढून दिलं. अग्नी पोळ लागला, बोंबलू लागली. म्हणलं आत्या रडू नको, थोडंफार पोळतच असतंय, रडू नको, जरासं पोळतच असतंय. आत्याची राग झाली. महाराज भक्ताच्या सानिध्यात जळाली म्हणून जगदंबा प्रसन्न म्हणून तिच्या अंगाची ती राख होळीच्या दिवशी आपण गंध म्हणून कपाळाला लावतो. चला त्याचे दुसरे कारण आहेत. पुन्हा आपल्याला फक्त हा केसरची उडी बघायची. उडीला आले म्हणले प्रल्हाद आत्या. म्हणला पहाटच्या एसटीने निघून गेल्या.
सकाळच्या 4च्या रेल्वेनेच गेल्या. अरे त्यांना लुगडं घेतलं नाही. मी म्हणलं होतं ठाण्यातून ते लुगडं आणतील तुम्हाला, पण त्या म्हणल्या जाऊ द्या आता पुढच्या वेळेला 2 लुगडे नेसन. आता निघून गेल्या. बापाने विचारलं निघून गेल्या म्हणजे? म्हणलं वरी गेल्या. कस काय गेल्या? जळाल्या. अग्निप्रसन्न. म्हणलं वाईट काम करताना अग्निप्रसन्न असतो का? बापाने विचारलं तू देव तरी कुठे? विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र देव आहे. कना कना देव आहे. खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. 11 विकराळ रूप प्रगट झालं. विज्ञानानं किती शहाणपणा केले असं रूप प्रगट होईल. डोकं शिवाचे, शरीर माणसाचे साहेब आणि हात अस्वलाचे. पारणी रिसायाम शिरसादि केशरी कायाति मानवीन तनुयेति गंधा रूपे श्रीपयो भयति संगा. पारणी रतिरिसायम तनुयाति काया यतोति मानवी सकला स्थितायाम शिरसा जयो योनि केशरी ती पावू. केशरी म्हणजे शिवाचं डोकं आहे, काया शरीर मानवाचं आहे आणि हात रिष म्हणजे अस्वलाचे. रूप प्रगट केलं. विदारोनी दैत्यपण प्रेम पाना पाजिला पांडुरंगे येयो पांडुरंगे जीवाचे जीवलगे येयो पांडुरंगे. विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला. हाक मारल्याबरोबर देव आले. शुष्क काष्टी गुर गोरे नाचारे नगरेचा साचारेला सरसारावे अशी सवे बराणे. शुष्क काष्टी गुर गोरे नाचारे नगरेचा साचारेला सरसारावे अशी सवे बराणे. असे रूप प्रगट झालं. भगवंताला ज्या वेळेला या हिरण्यकश्यपूला मारलं का त्याचं रक्त विषारी होतं. नामाविन मुख सर्पाची ती पिळं आणि जिव्हा नवे काळ सर्प आहे. ज्याची जीभ देवाचं भजन करत नाही ती सर्पिने. जीभ सर्पिन म्हणलं अंगातलं रक्त कोणी? विष. देवाच्या नखाला लागला हात झटकिले साहेब. हिवरावर पडलं. हिवराची दाट सावली सज्जने वाळिली. विज्ञान सांगते हिवराचा जर लाकूड चुलीत टाकलं त्याचा धूर जर घेतला आणि सूक्ष्मीकरण नाका वाटो तोंडा वाटो डोळ्या वाटे झालं तर रोग प्रतिकारक शक्ती शरीरातली कमी होत असते. म्हणून हिवराचा धूर निषेध सांगितला विज्ञानानं. तर शास्त्र किती चतुर असेल कल्पना करा. म्हणून त्याच्यावर हिरण्यकश्यपूचं रक्त पडलं म्हणून हिवराचं झाड वाळीत टाकलं. त्याच्यानंतर नखर उतवली औदुंबराच्या झाडात. तर ते दत्तात्रयानं शुद्ध केलं. ते दत्तात्रय 4 ब्रह्मवेत्यापैकी त्याच्यात आले म्हणून उंबर शुद्ध केला. पण पुन्हा नखरवली मोहाच्या झाडात. मोहाचं झाड कळतं ना? मवाचं झाड. मवाच्या झाडामध्ये ओरिजिनल विष गेलं. त्याच्या झाडाला फुलं आले की पान राहत नाही. मवाच्या झाडामध्ये ओरिजिनल विष गेलं. मवाच्या झाडाला फुलं आले की पान राहत नाही. आणि मवाच्या फुलाचं ज्याने पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. त्याची दारू बनती. मवाच्या फुलाची दारू बनती. वऱ्यामध्ये विष गेलं. त्या अर्थी किती विषारी असेल प्रल्हादाचा बाप. इतका विषारी बाप असताना पोरग वारकरी जन्मलं रे. वारकरी जन्मलं. याच्याकरता जगाचा मालक त्याच्या धावला. हकेसर शिवडी घालून या स्तंभपुडी. इतक्यान नाही झालं महाराज. इतक्यान नाही. प्रल्हादाने देवाला विचारलं देवा राक्षसाच्या कुळातला आहे पण वारकरी आहेस. आलास ना बापाला मारलंस आमचं काय काम ताण घेऊ नको. 4थ्या पिढीत उद्धार करी. हिरण्यकश्यपू शशुपाळ आणि वक्रदंत रावण आणि कुंभकर्ण 3 पिढ्या आटपल्या की मग मात्र उद्धार तर केलाच. आम्हा राक्षसाच्या कुळाला कोण किंमत देईल? तुझ्यासारखा प्रल्हाद ज्या कुळात जन्माला आला त्या कुळातली सून मी करीन. प्रल्हाद, विरोचन, बळी, बाणासुराला उषा आणि उषा पंढरपुरातल्या मालकानं अनिरुद्ध नावाच्या मुलाला करून घेतली. अनिरुद्ध हा पंढरपुरातल्या मालकाचा मुलगा आणि अनिरुद्ध नावाच्या मुलाला उषा नावाची मुलगी करून घेतली. ही भक्त प्रल्हादाच्या वंशातली पोरगी होती. महाराज एक वारकरी जन्माला हाकेला धावला. नवल नाही वंश पुनीत करून टाकला. ही वारकऱ्यातली ताकद आहे.